माझे केस गळत आहेत, पुढे काय? पहिला क्वेश्चन हाच असतो की सर्वांचेच हेच गळत आहेत का, फक्त मलाच असं अनुभवत आहे? किंवा मित्र मित्र भेटतात तर त्यावेळेला त्यांचा सगळ्यात कॉमन टॉपिक जो आहे तो आपला हेअरफॉल असतो. हेअर फॉल ही गोष्ट वेगळी, हेअर लॉस ही गोष्ट वेगळी. जे कॉमन लोक आहेत त्यांना समजत नाही की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, याच्यासाठी आपल्याला काही ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे की हे नॉर्मल आहे. डेली 20 ते 100 केस गळणं नॉर्मल गोष्ट आहे. 9 वर्षाचा मुलगा होता, त्याचे म्हणजे एक 80% जास्ती केस जे होते पांढरे होते. कमी वयामध्ये सुद्धा केस पांढरे होणे याचं प्रमाण वाढत आहे. बेसिकली स्ट्रेस हे कारण आहे. मुलांमध्ये लहान वयापासूनच ते स्ट्रेस जो आहे की हे तुला करायचं आहे, हे तुला करायचं आहे, हा प्रकार जास्ती झालाय. अनुवंशिकता ही केस गळण्यामध्ये, केस पांढरे होण्यामध्ये खूप महत्वाची असते. आई किंवा वडील यांच्यामध्ये जर समजा कमी वयामध्ये केस पांढरे होत असतील तर ते अनुवंशिक पण असू शकतं. तुम्ही कुठलीही गोष्ट जर गुगलवरती चेक केली तर शेवटी त्याच्या ते लिस्टमध्ये असतंच कुठे ना कुठे की कॅन्सर, आणि त्याच्यानंतर डेथ होऊ शकते. ह्या गोष्टी त्या एक्सप्लेन केलेल्याच असतात. शूरपणा करायला जातो आणि तो अंगाशी येऊ शकतो. गुगल सोबत आता सलूनवाले पाहिलं तुम्ही, तिथे सुद्धा तुम्हाला भरपूर टाईपचं नॉलेज ते देतात. भरपूर गोष्टी अशा असतात की जे मिथ असतं, काही त्यातल्या गोष्टी असतात की ज्या फॅक्ट असू शकतात. केराटिन ट्रीटमेंट म्हणजे काय नेमकं? हे तुम्ही जर केराटिन ट्रीटमेंट रेग्युलरली करत असाल तर कुठे ना कुठे तुम्ही तुमच्या हेअर लेंथला असो किंवा तुमच्या स्कॅल्पला असो कंटिन्युअसली केमिकलचं एक्सपोजर देत आहे. घरगुती तुम्ही हे करा, हे केलं तर त्याचा लगेच परिणाम तुम्हाला दिसेल, असं काही आपल्याला सांगता येईल? मेनली तर तेच असतं की तुमच्या ज्या बेसिक सवयी आहेत, म्हणजे खूपदा असं असतं की त्याला सवय आहे, तो गरम पाण्याने चांगोळ करतो, त्याला सवय आहे की तो थंड पाण्याने चांगोळ करतो. हा जो प्रकार असतो त्याच्यामुळे तुमचे कुठे ना कुठे स्किन जी असते ती डॅमेज होते. की समजा तुमच्या स्कॅल्पमधून ऑइल प्रोडक्शन तुमचं ऑलरेडी नॅचरलीच खूप व्यवस्थित आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही ऑइलिंग नाही केली तरी चालते. खूप छोटे छोटे असे सेंटर्स आहेत तिथे डॉक्टर्सच नाही आहेत, म्हणजे सलूनवाले प्रॉपर हेअर ट्रान्सप्लांट करतात, त्यांना की हे अलाउडच नाही आहे. जेव्हा पण तुम्ही सर्जरीसाठी जाताय, तुम्ही तुमचे जे पण ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे व्यवस्थित कन्सल्ट केलं पाहिजे प्रोसिजरच्या अगोदर. तर त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे की आपल्याला खरंच ट्रान्सप्लांटची गरज आहे की आपण फक्त मेडिसिन्सने किंवा PRP थेरपीने पण मॅनेज करू शकतो. हेअर, स्किन आणि नेल हे जे 3 पार्ट असतात तर ते बॉडीसाठी थोडे कमी इम्पॉर्टंट असतात. केस गळती हा कदाचित साईड इफेक्ट असू शकेल एखाद्या गोष्टीचा, पण केस गळतीचा साईड इफेक्ट एक आहे, तो म्हणजे कॉन्फिडन्स लो. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी शार्दुल सराफ. पुढे कायच्या या नव्या एपिसोडमध्ये आपलं खूप खूप स्वागत. पुढे काय या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलवतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो, चर्चेमधून त्यांचा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो. सध्या त्या विषयाची व्याप्ती काय, आजूबाजूला परिस्थिती काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज पुढे कायचा आपण नवीन एपिसोड घेऊन आलेलो आहोत. काय? सॉरी. आता ठीक आहे? हां. अरे यार! हे असं होतं, सहज म्हणून केसातून हात फिरवायला जातो आणि एखादा केस गळून आपल्या हातात येतो. ही समस्या आहे आणि आता वाढत चालली आहे. पण याच्यावरती उत्तर काय? ही समस्या म्हणजे नेमकं काय? हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आज आपल्याकडे पाहुण्या म्हणून आलेल्या आहेत डॉक्टर श्रीदेवी लाखे. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मॅडम स्वतः त्वचारोग तज्ञ आहेत. त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे. त्यांचा अनुभव आज आपल्याला कसा फायद्याचा ठरणार आहे, ते आपण बघणार आहोत. तर आपला आजचा प्रश्न, माझे केस गळतायत, पुढे काय? सर्वप्रथम धन्यवाद शार्दूल. मला या तुमच्या हेअरफॉलशी रिलेटेड जे पण जनजागृतीचा तुमचा कार्यक्रम जो आहे त्यामध्ये सहभागी केल्याबद्दल. थँक यू. तर सगळ्यात पहिले जर आपण पाहिलं तर ही खूप कॉमन गोष्ट आहे हेअरफॉल. म्हणजे जेव्हा फिमेल्स संध्याकाळच्या वेळेला जेवण झाल्यानंतर वॉकसाठी जातात किंवा मित्र भेटतात, तर त्यावेळेला त्यांचा सगळ्यात कॉमन टॉपिक जो आहे तो आपला हेअरफॉल असतो. अगदी खरं. त्यातल्या त्यात तो जास्ती तेव्हा वाढतो जेव्हा कुठे नवीन जागेवरती जातो, जेव्हा नवीन ठिकाणी येतो, तेव्हा फिमेल्स ज्या असतात, स्त्रिया ज्या असतात त्या त्यांच्या ग्रुपमध्ये येतात आणि पहिला क्वेश्चन हाच असतो की सर्वांचेच केस गळतायत का, फक्त मलाच असं अनुभवत आहे? बरं. तर हा सगळ्यात कॉमन प्रश्न आहे. तर या हेअरफॉल किंवा हे केस गळतीचं जे प्रकार आहे, तर तो कारणं जी आहेत तर ती पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये युजुअली वेगवेगळी असतात. मला हा फरक समजून घ्यायचा की ते काहीतरी असं म्हणतात की हेअर फॉल ही गोष्ट वेगळी आहे, हेअर लॉस ही गोष्ट वेगळी आहे. तर हे 2 काय वेगवेगळं नेमकं काय आहे? खूपदा असं असतं की म्हणजे नॉर्मल जे कॉमन लोक आहेत त्यांना समजत नाही की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, याच्यासाठी आपल्याला काही ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे की हे नॉर्मल आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये 1 ते 2 क्रायटेरिया आहे. सगळ्यात पहिले म्हणजे आपले डेली 20 ते 100 केस गळणं हं. ही नॉर्मल गोष्ट आहे. बरं.
पण समजा तुमचे ते 100 पेक्षा जास्ती गळत असतील किंवा पूर्वी ते तुम्हाला नोटीस होत नव्हते. म्हणजे जसं की तुम्ही उशीवरती पाहताय किंवा घरात जेव्हा साफ करता तुम्ही त्यावेळेला तुमचा जो केसांचा एक गुच्छा बनतो. तर तो वाला जर समजा पूर्वी नोटीस व्हायचा नाही, पण आता तो नोटीस होतोय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आपण तो हेअर लॉस म्हणतो आणि अच्छा. हेअर फॉल ही गोष्ट नॉर्मल आहे. ओके. म्हणजे हेअर फॉल हे तसं फार काही आपल्याला टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण नाहीये. पण हेअर लॉस जर आहे म्हणजे आपल्याला खूप प्रमाणात केस गळतायत असं दिसतं हो. घरामध्ये, तर ती एक टेस्ट म्हणून आपण गृहीत धरू शकतो, की गृहीत. हां, बरोबर. आता हो, घंटी हो. वाजलेली आहे. आहे. आता आपल्याला एखाद्या स्पेशलिस्टकडे जायला हवं. बरोबर. तर असा तो सगळा मूळ हे आहे. पण आता आता याच्याबद्दलच्या ना इतके गैरसमज आहेत माझ्या हं. मते. कारण माझे स्वतःचे पण खूप, हं, हं. की मला पण कळत नाही. आता माझी पण परिस्थिती तुम्ही बघतात. हो. तर हे जे सगळं आहे याच्यामध्ये असं म्हणतात, की हार्मोन्सची भूमिका खूप महत्त्वाची असते. बरोबर. तर ते नेमकं काय असतं? ते खरं आहे का? खोटं आहे का? काय? बहुतांश प्रमाणात म्हणजे समजा पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांच्यामध्ये सर्वात मेजर जर काही कारण असेल, तर ते हार्मोनच असतं. म्हणजे समजा तुम्ही आता कंप्लीट जे पण पुरुष जाती आहेत, त्यांना जर पाहिलं तुम्ही, तर त्यांच्यामध्ये मेजरली म्हणजे 50% पेक्षा जास्ती लोकांमध्ये थोडा का होईना एक बॉल्डनेसचा प्रकार असतोच. तर तो युजुअली आपल्या हार्मोनमुळे असतो. जे आपण जे म्हणतो, की मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉन नावाचा जो हार्मोन आहे, हं, तर त्याचं कन्व्हर्जन DHT नावाच्या हार्मोनमध्ये होतं. हं. आणि त्यामुळे हा हेअर फॉल स्टार्ट होतो आणि तो पुढे चालून टक्कलपणामध्ये पण वाढू शकतो. वळू शकतो. आणि ते जर तुम्ही स्त्रियांमध्ये पाहिलं, तर स्त्रियांमध्ये पण जे फिमेल्स हार्मोन्स असतात, जसं इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, इव्हन थायरॉईड खूप कॉमन झालेलं आहे आजकाल. म्हणजे समजा पुरुष असो किंवा स्त्री असो. युजुअली जेव्हा पेशंट येतो, काही आजार आहे, हे विचारलं की ते पहिला आन्सर हेच असतं, की आम्हाला थायरॉईडची गोळी सुरू आहे. ओके. हां, तर थायरॉइडचा खूप मेजर इम्पॅक्ट आहे हेअर लॉसवरती आणि स्त्रियांमध्ये जसं हार्मोनचे इकडे-तिकडे होणे, पी-सी-ओ-डीचा जो आजार आहे, हा पूर्णपणे हार्मोनमुळे आहे. तर मेजर रिझन हे हेअर फॉलशी हार्मोनमुळेच रिलेटेड आहे. पण मग हे हार्मोनचं जे काही बदलणं आहे, ती बदलामागची कारणं काय असू शकतात? तसं पाहायला गेलं तर समजा पुरुषामध्ये आपण जे हार्मोन म्हणतो टेस्टोस्टेरॉन, DHT हा एक बॉडीचा एक फिजिओलॉजिकल चेंज आहे. जसं म्हणजे तुमचं एक पर्टिक्युलर वय झाल्यानंतर म्हणजे जसं 18च्या पुढे गेल्यानंतर मुलांना याच भागामध्ये दाढी येते. बरोबर. हां, तर तसा सेम प्रकार असतो, की जेव्हा केस गळती होते, तेव्हा याच भागांमध्ये केस गळती होते किंवा जो टक्कलपणा पडतो, तर तो याच टॉप पोर्शनमध्ये. बरोबर. कारण की हाच एरिया असतो जो हार्मोन सेन्सिटिव्ह असतो. हं. तर आपण पुरुषांमधले जे हार्मोन जो मेल पॅटर्न बॉल्डनेस म्हणतो किंवा पुरुषामध्ये येणारा जो टक्कलपणा म्हणतो, तो एक बॉडीचा एक फिजिओलॉजिकल चेंज म्हणजे जसं एक नॅचरल नैसर्गिक आपल्या बॉडीमध्ये जे बदलाव होतात, तर तो आपण कन्सिडर करू शकतो. पण तेच जर स्त्रियांमध्ये पाहिलं तुम्ही, तर त्यांच्यामध्ये युजुअली हे स्ट्रेस रिलेटेड असतं किंवा प्रेग्नन्सी, मॅरेजच्या नंतर त्यांच्या बॉडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हार्मोनचे चेंजेस होतात. प्युबर्टल एज म्हणजे जेव्हा त्या वयात येतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये हार्मोनचे चेंजेस ग्रॉस होतात. बरोबर. म्हणजे पूर्वी जे नव्हते ते सडन हार्मोन एकदम वाढतात. तर त्याच्यामुळे हे हेअर फॉलची समस्या त्यांच्यामध्ये जास्ती दिसते. चला मी माझा एक प्रश्न विचारून घेतो पटकन. हे केस पांढरे होतायत. तर आता हे काय? आता अगदी तर माझी दाढी पण पांढरी झाली. हो. तर आता हे कारण काय? यांच्यामध्ये मेनली तर आपले न्यूट्रिशनल लेव्हल्स असतात. अ, बहुतांशी पाहिलं तर आजकालचे जेवणाचे प्रकार खूपच वेगळे झालेले आहेत. चला आज माझ्यावरच बुमरँग आहे. बोला, बोला. तर जर पाहिलं तर म्हणजे लोकं मंचिंग जास्ती करतात. म्हणजे ओके. छोटे-छोटे मील्स असतात, ते पण थोडेसे जंक फूडचा जो प्रकार आहे, तो जास्ती आहे. रादर की म्हणजे प्रॉपर पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं, की बरोबर चपाती, भाजी, डाळ, भात ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असायचा. पण आता तो प्रकार थोडासा बुडीस आल्यासारखं म्हणू शकता किंवा मग तो थोडा प्रमाण कमी झालेला आहे. कमी झालं. तर बहुतांशी लोकांचं जे असतं ते जंक फूडवरती म्हणजे जसं वडापाव खाल्ला, समोसा खाल्ला, पाणीपुरी खाल्ली, आजचा लंच झाला. हा जो पार्ट आहे. तर त्याच्यामुळे होतंय काय, की जे केसांसाठी जे तत्व असतात, जसं बायोटिन आहे, झिंक आहे, कॅल्शियम आहे, यांच्या डेफिशियन्सी खूप येत आहेत. तर त्यामुळे कमी वयामध्ये सुद्धा केस पांढरे होणे याचं प्रमाण वाढत आहे. मग अशा काही केसेस आहेत तुमच्या? हो, म्हणजे मला आता रिसेंटमध्ये जर पाहिलं, लास्ट मंथमध्ये जर पाहिला, तर तो एक 9 वर्षाचा मुलगा होता. त्याचे म्हणजे एक 80% पेक्षा जास्ती केस जे होते पांढरे होते. 9 वर्षाचे 9 वर्षाच्या मुलांमध्ये 80% केस पांढरे होते. आणि मग त्याची कारणं काय होती साधारणपणे? म्हणजे त्याच्या लोकांना माहीत होईल या हो. निमित्ताने. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जो न्यूट्रिशनचा पार्ट आहे, जे तुमच्या जेवणामध्ये जी पण तुमची तत्व पाहिजेत, तर ती कमी होती. हं. आणि सेकंड पार्ट आहे, की आजकाल ओव्हरऑल जर पाहिलं तर म्हणजे कॉम्पिटिशनचं आहे. प्रत्येकाला असं असतं, की माझा मुलगा डॉक्टर, इंजिनिअर किंवा काही चांगल्या पोस्टवरती राहिला पाहिजे. हो. त्याच्यामुळे मुलांमध्ये लहान वयापासूनच ते स्ट्रेस जो आहे,
की हे तुला करायचं आहे, हे तुला करायचं आहे, हा प्रकार जास्ती झालाय. तर त्याच्यामध्ये जो स्ट्रेस असतो त्याच्यामुळे पण त्यांची डेफिशियन्सी वाढणे किंवा समजा आई किंवा वडील यांच्यामध्ये जर समजा कमी वयामध्ये केस पांढरे होत असतील, हं. तर ते अनुवंशिक पण असू शकतं. मग ते मुलांमध्ये जातं. म्हणजे अनुवंशिकता ही केस गळण्यामध्ये, केस पांढरे होण्यामध्ये खूप महत्वाची असते महत्वाचा रोल आहे. हो, आहे. हो. आणि पण हे टाळता येऊ शकतं? जर अनुवंशिक असेल तर ते तुमच्या जीन्समध्ये आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडं फक्त त्याचा जो ड्युरेशन आहे. समजा कमी वयात येणार असेल तर ते थोडंसं आपण पुढच्या वयात ढकलू ढकलू शकतो. शकतो. हो, पण ते होणार आहे. होण्याचे चान्सेस जास्ती असतात. जास्त आहेत, जास्त आहेत. बरं, बरोबर. मग आता काय आहे, की केस गळती किंवा आपण हेअर फॉल की नाही सॉरी हेअर लॉस बरोबर? तर आता हा हेअर लॉस जो आहे, केस गळती जी आहे त्याच्याबद्दलचे अनेक गैरसमज आहेत. हो. तर ते तुम्ही या निमित्ताने आमचे काही दूर करू शकता का? किंवा तुम्हाला तुमच्याकडे पण खूप लोक येत असेल, की हे झाल्यामुळे माझे केस गळाले असतील वगैरे. तर ते काय असतात साधारणपणे? हे सगळ्यात जास्ती म्हणजे पुरुषांमध्ये होतं. जेव्हा असं असतं की त्यांचा मेल पॅटर्न बॉल्डनेस असतो किंवा जो हार्मोनमुळे होणार आहे. तर तो त्यांच्यामध्ये आतून जी प्रक्रिया असते हार्मोनची, तर ती ऑलरेडी स्टार्ट झालेली असते. मग सडन जेव्हा त्याच वेळेला जसं तुम्हाला सांगितलं की हे अनुवंशिक किंवा हार्मोनची जी प्रक्रिया आहे, ती युजुअली 18 वर्षाच्या नंतर स्टार्ट होते. आणि त्याच वेळेला त्यांची प्रोफेशनल लाईफ, स्ट्रगल ह्या सर्व गोष्टी एकत्र येतात. बरोबर. मग तेव्हा ते शिफ्टिंग असो किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी असो, पूर्ण बदललेल्या असतात. हो. त्यांच्या नाईट शिफ्ट जर आजकाल पाहिलं तर नाईट शिफ्ट खूप प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण सायकलच चेंज झालेली आहे. तर त्यांना असं वाटतं, की मी या शहरामध्ये शिफ्ट झालो किंवा माझं इथलं हार्ड वॉटर आहे, त्याच्यामुळे माझा हेअर फॉल होतो. हं. पण युजुअली कसं असतं, की हे भरपूर गोष्टी असतात, भरपूर कारणं असतात, जी एकत्रित येतात बरोबर. आणि त्याच्यामुळे हेअर फॉल होतो. म्हणजे हा एकत्रित परिणाम. राइट. हां. ती साधारण काय असू शकते? बहुतांशी प्रमाणामध्ये मी सांगितल्याप्रमाणे हार्मोन आहे. सेकंड आहे की न्यूट्रिशनल फॅक्टर असतात. जसं की तुमच्या जेवणामध्ये समजा जे आयर्न आहे, कॅल्शियम त्यांची डेफिशियन्सी असेल. मेजरली जर पाहिला हेअरसाठी तुम्ही त्याचा बायोटिन कंपोनंट असतो, जो डेफिशियन्सी होते. त्याच त्याच वेळेला स्ट्रेस रिलेटेड आहे, डॅन्ड्रफ आहे, पाण्याचा बदल असतो. बरं. कारण की काही-काही एरियामध्ये पाणी जर पाहिलं तर तुम्ही खूप क्षारचं प्रमाण जे आहे ते जास्त खूप आहे. जास्ती असतं. त्याच्यामुळे तुमचा डॅन्ड्रफचा प्रकार असो किंवा हेअर फॉलचा प्रकार असो, दोन्ही गोष्टींमध्ये वाढ दिसते. पण ह्या सगळ्याचा एकत्रितच परिणाम होतो. एकच एक गोष्ट वर्क करत युजुअली असेल. हां, म्हणजे कधी-कधी म्हणजे बहुतांशी प्रमाणात हेच असतं, की एक 2 ते 3 गोष्टी असतात ज्या कारणीभूत ठरतात हं. आणि त्याच्यामुळे त्यांचा हेअर फॉल होणे किंवा बॉल्डनेस येणे ह्या गोष्टी बरोबर. येतात. एखादी खूपच अवघड अशी केस किंवा हे हे म्हणजे काय आधी वाटलंच नव्हतं. केस गळतीच्या संदर्भात असं काही झालं असेल. असं काही तुमच्या पाहण्यात आलंय? वय जर पाहिलं तर पूर्वी मी जेव्हा माझी प्रॅक्टिस स्टार्ट केलेली हं. हेअर लॉससाठी किंवा हेअर ट्रान्सप्लांटसाठी, त्यावेळेला माझ्याकडे जो पेशंटचा लोड यायचा, तर त्यांचे वय जे होते ते 40च्या नंतर असायची. हं. नंतर तो एक मध्ये फेज आला, की त्याच्यानंतर 30च्या नंतर स्टार्ट झाले. आता मी रिसेंटमध्ये असे पाहिलेले, की एक 17 वर्षाचा मुलगा आहे, जो सिव्हिअर ग्रेड ऑफ बॉल्डनेस म्हणजे आमच्याकडे बॉल्डनेसचे ग्रेड्स करतो आम्ही. नॉर्वूड्स क्लासिफिकेशन असतं बॉल्डनेसचं. त्याच्यामध्ये ग्रेड 1, 2 असे 7 ग्रेडपर्यंत असतात. जसं-जसं तुमचं बॉल्डनेस मागती जात जातं, तसं आपण सिव्हिरिटी ग्रेडची मांडतो. तर त्याच्यामध्ये ग्रेड 6चा बॉल्डनेस जो आहे, तो त्याला 17च्या एजलाच आलेला आहे. बापरे! हं. तर मग आता त्याला काय म्हणजे कशामुळे झालंय हे? त्यामध्ये पण सेम होतं, की म्हणजे त्याचा मामाच होता ज्याने माझ्याकडे ट्रान्सप्लांट केलेलं. तर ते फॅमिली हिस्ट्री सिग्निफिकंट होती, ओके. की फॅमिलीमध्ये एक आहे केस, की ज्याला बॉल्डनेस आहे. तर ह्याच्यामध्ये येण्याचे चान्सेस होते, पण ते लवकर वयात आले. तर ते लवकर वयात यामुळे आले, की त्याचा स्ट्रेस, तो हॉस्टेलवरती राहायचा. तर तिथे जेवण खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी होत्या, त्या तेवढ्या न्यूट्रिशियस नव्हत्या. बरोबर. आणि सोबत-सोबत मग ते रूटीन जे असतात, की रात्री जास्ती जागरण असो किंवा डॅन्ड्रफची केअर नाही करणे, हं. ह्या गोष्टींमुळे सर्व गोष्टी ॲग्रिवेट झाल्या आणि त्याला कमी वयामध्ये मग बॉल्डनेस आला. ओके. आता ह्या गोष्टी ज्या आहेत, की आता म्हणजे त्या पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये सेमच असतात, की काही वेगळा फरक पडतो? आता हा म्हणजे सायकॉलॉजीचा पण पार्ट आहे. खरं सांगायचं म्हणजे जर पाहिलं आपण, मी सांगितल्याप्रमाणे हेअर लॉस, हेअर फॉल तर मेजरली 80% प्रमाणामध्ये मेल पॉप्युलेशन पुरुषांमध्ये जास्ती हेअर फॉल असतो आणि एक 20 ते 30% स्त्रियांमध्ये. पण असं का असेल? म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन काय? तो मेनली जसं सांगितलं, की हा एक बॉडीचा फिजिओलॉजिकल चेंज आहे. म्हणजे एक वय आलं, की आपल्याला ते हार्मोन्स वाढणारच आहेत. तर त्यामुळे तो पुरुषांमध्ये जास्ती असतो आणि स्त्रियांमध्ये तो कमी असतो. पण हा ट्रेंड
चेंज पण होते. म्हणजे आजकालची इव्हन स्त्रियांची जर लाईफस्टाईल पाहिली, तर तेही वर्कलोड त्यांचाही वाढलेला आहे. त्यांचीही हेक्टिक लाईफ शेड्यूल असतो. तर त्यामुळे स्त्रियांमध्ये पण याचं प्रमाण वाढत आहे. इव्हन पूर्वी जे दिसायचं नाही, म्हणजे स्त्रियांमध्ये फक्त हेअर लॉसच वाटायचा. हं. पण आजकाल भरपूर पेशंट असे पण येतात, की त्यांच्यामध्ये टक्कल पण दिसत आहे. त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं, की हा समोरचा पोर्शन जिथून भांग पाडतात, साईडचा पोर्शन असो, की हा जो फ्रंटचा पोर्शन असतो, तिथे बॉल्डनेसचे किंवा व्हिजिबल स्किनचे पॅचेस जे आहेत, तर त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हं. बापरे! बापरे! मग आता अशा वेळेला तुम्ही त्यांना ट्रीट करता तुमच्याकडे अशा काही केसेस आल्या असतील किंवा अनुभव आले असतील, एखादं विशिष्ट काही सांगावसं वाटत असेल आपल्याला तर? मेनली जर स्त्रियांमध्ये पाहिलं तर त्यांच्यामध्ये खूपदा असं असतं की ती केसांची हेअरस्टाईल जी आहे, तर ती खूप टाईट असते. एकदम टाईट बांधणे खूप हा प्रकार असतात घट्ट बांधलेली. किंवा समोरचे एकदम केस जे असतात ते जास्ती टाईटली जर बांधले, तर त्यांच्यामध्ये हेअरफॉल होऊन ते पॅचेस येण्याचे चान्सेस जास्ती राहतात. हं. आणि तेच पुरुषांमध्ये जर पाहिलं तर त्यांना हेल्मेट घालणे किंवा डॅन्ड्रफ होणे, हं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कंपॅरेटिव्हली हेअरफॉल जास्ती दिसतो. ओके, 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 ओके. आता तुमच्या बोलण्यातून एक सारखं येतंय वारंवार, की ह्या सगळ्याचं कारण आहे आहार किंवा तुमचे तर ते नेमकं काय पद्धतीनं वर्क होतं किंवा काय पद्धतीनं वर्क होत नाही, ते जरा थोडं सांगाल? आता बहुतांशी माझ्याकडे जे पेशंट येतात, जे सडन हेअर म्हणजे एकदम सडन म्हणजे पूर्वी हेअरफॉल नव्हता आणि या मागच्या 3-4 महिन्यापासूनच हेअरफॉल होतोय. बरोबर. तर त्यामध्ये आम्ही त्यांची हिस्ट्री जी असते, युजुअली 6 महिन्याची किंवा वर्षाची, हं. त्यांचा हेअरफॉलचा सिव्हिरिटी कशी आहे त्याच्यानुसार विचारतो. तर त्याच्यामध्ये खूप अ, भरपूर वेळेला असं जाणवलेलं आहे, की पूर्वी त्यांना काहीतरी इलनेस झालेला असेल. मे बी तो 2 ते 3 महिन्यापूर्वी 2 ते 3 दिवसाचा फीव्हर एपिसोड, जसं डेंग्यू, पोस्ट कोरोना पण जर तुम्ही पाहिलं, कोविडच्या नंतर तर माझ्याकडे पेशंट लोड हेअरफॉलचा खूप जास्ती बापरे! झालेला. कोरोनाच्या नंतर व्हॅक्सिनेशनच्या नंतर आणि प्लस इलनेस म्हणजे आजार जो कोरोनाचा ज्यांना झाला, त्याच्यानंतर हेअरफॉलचं प्रमाण खूप वाढलं त्यांच्यामध्ये. बापरे! म्हणजे आता कोविडमुळे आपल्याला हा एक नवीन परिणाम असेल हे कधी आमच्या लक्षात नाही आलं, पण हे आज नवीनच आपल्याला कळतंय. मग आता त्याबद्दल सांगा हां, पुढे? कोविड मध्ये झालं काय, की बॉडीला एक जी हीलिंगची कॅपॅसिटी असते, तर ती खूप कमकुवत झाली होती. हो. म्हणजे जेव्हा बॉडी रिकव्हरी करत असते, तर बॉडी नेहमी प्रायोरिटी देते आतल्या ऑर्गन्सना. म्हणजे जसं की हार्ट आहे, ब्रेन आहे, लंग्स आहे. तर बॉडी जेव्हा पण काही खाते, तर तेव्हा ती या ऑर्गन्सला पहिले न्यूट्रिशन देते हं. आणि बॉडीसाठी सगळ्यात लीस्ट इम्पोर्टंट म्हणजे सगळ्यात कमी गरजेचे म्हणजे स्किन आहे, हेअर आहे, नेल आहे. हो. तर जेव्हा तुम्ही थकता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं. ओके. जेव्हा तुमचा हो. ताणतणाव वाढतो, तेव्हा तुमचा हेअर फॉल दिसतो. तर ओके. पोस्ट म्हणजे कोविड ताण-तणाव हेच खरं तर मुख्य कारण मुख्य आहे, मला कारण आता आहे. तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. बरोबर. ओके. हां, हां. हां आणि मग आहाराचं जे गणित आहे, म्हणजे आता की आपल्याला वेगवेगळी माणसं म्हणजे माझी आजी म्हणते, की "हे खा." माझे काका म्हणतात, की "नाही ते नसतं, तर मग ते तू हे खात जा." तर असं काही एक बेसिक आपल्याला काही सांगता येईल. अर्थात प्रत्येक केस वेगळी असेल, पण तरी काय सांगता येऊ शकेल, की हे खा आणि हे खाऊ नका. ते काय सांगता येईल? आता आहाराचं जर बोलायला गेलं, तर आजकाल जे सुपर फूड म्हणून आपण खातो. हां, फास्ट फूड. म्हणजे नाही सुपर फूड म्हणजे फ्लॅक्स सीड्स आहेत किंवा पंपकिन सीड्स आहेत. तर हे पूर्वीच्या काळामध्ये असंच तुम्ही जेव्हा धान्य काढत होता किंवा ते पीक उगवत होता, तेव्हा असेच खायचे. येता-जाता आपण सहज तर त्यावेळेला त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती डेफिशियन्सी दिसायची नाही. पण ते आजकाल मधला जो फेज होता, ज्यामध्ये थोडंसं जंक फूडचं प्रमाण वाढलं होतं. त्या फेजमध्ये त्या गोष्टींचा इग्नोरन्स झाला आणि त्या फेजमध्ये भरपूर लोकांनी त्या गोष्टीकडे निग्लेक्ट केलं मेनली. आता परत त्याच्यावरती रिसर्च झालेला आहे आणि परत त्याच गोष्टी आलेल्या आहेत, जे हं. आपले आजी-आजोबा सांगायचे, की हे तू खायला पाहिजे. त्याच्यामध्ये मिनरल्स असो किंवा बायोटिन्स असो किंवा झिंकचं प्रमाण असो, बरोबर. ते चांगलं असतं. तर त्याच्यामुळे ते जे सांगतात, की फ्लेक्सीड खा म्हणजे जवसाचे जे आपण जवस खातो ते किंवा बिया ज्या असतात टरबुजाच्या बिया असो, तर त्यांच्यामध्ये मिनरलचं प्रमाण जास्ती असतं. तर हो. ते खाल्ल्यानंतर तुमचा हेअर ग्रोथ नक्कीच चांगली होते. आणि आवळा सरसकट खावा असं सतत म्हणतात. हो, तर त्यात काही तथ्य आहे? हो, नक्कीच. त्याच्यामध्ये आपल्या आवळामध्ये व्हिटॅमिन सी असतं. हां. अल्टिमेटली तुम्ही जेव्हा व्हिटॅमिन सी तुमच्या आहारामध्ये वाढवता, हं. तर त्यावेळेला तुमच्या आहारामध्ये बाकीचे जे म्हणजे आयर्न असो, झिंक असतो, कॅल्शियम असतो, यांचं ॲब्सॉर्प्शन जे असतं आपल्या गटमध्ये, इंटेस्टाईनमध्ये, आतड्यांमध्ये, तर ते जास्ती होतं. म्हणजे अल्टिमेटली आपल्या ब्लडमध्ये न्यूट्रिशन इम्प्रूव्ह होतंय. तर बरोबर. ते कुठे ना कुठे तुमच्या केसांमध्ये दिसणारच आहे. आणि काय खाऊ नका. ते ह्या पण खाऊ नकामध्ये मेनली तेच आहे, की युजुअली जसं मी सांगितलं, की आपला शरीर आपल्या बॉडीला म्हणजे जे बॉडी आपली प्रायोरिटाईज करते, हं. की कोणाला पहिले न्यूट्रिशन द्यायचं आणि कोणाला नंतर द्यायचं. तर तुमच्या आहारामध्ये जेवढं चांगलं असेल, जेवढ्या हेल्दी गोष्टी असतील, जसं की
पूर्ण जेवण म्हणतो आपण, डाळ, भात, भाजी, चपाती ह्या गोष्टींचा समावेश असणे, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट ह्या तिघांचंही प्रमाण योग्य लागतंच. कारण की आजकाल जर तुम्ही पाहिलं, की खूप सगळे लोक वेट रिडक्शनसाठी डाएट प्लॅन घेतात, कीटो प्लॅन घेतात. तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही त्यांचं खूप स्पेसिफिक मील असतं, हं. की तुम्हाला हेच पाहिजे, प्रोटीनच पाहिजे. प्रोटीनच तुम्ही कार्बोहायड्रेट 0 करा, फॅट 0 करा. पण त्या सर्व गोष्टी तुमच्या बॉडीला कुठे ना कुठे इम्पॅक्ट करणार आहेत आणि कुठे ना कुठे तुम्हाला हेअर लॉस असो किंवा इंटरनल तुमचे आजार असो, त्याच्यामध्ये तो डिफरन्स जाणवणार आहे. आणि तुम्ही जे म्हणताय, की बॉडी प्रायोरिटाईज करतेय, म्हणजे काय आपलं शरीर आपोआप ठरवायला लागतं आणि मग ते आपोआपच केसांना शेवटी ढकलतं. असं काही घडतं असं तुम्हाला म्हणायचं? म्हणजे समजा एखादी गोष्ट समजा आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट प्रोटीनची जर घ्या, हं. तर प्रोटीनचे आपण म्हणतो की 1 मिलीग्राम पर केजी आहे. समजा एक 60 किलोचा माणूस आहे. तो 60 मिलीग्राम डेली घेत आहे. पण समजा 60 मिलीग्रामच्या ऐवजी कधी कमी झाला, 40 मिलीग्राम झाला, तर बॉडी ठरवते की कोणाला अगोदर प्रोटीन द्यायचा आणि कोण सुटला तरीही चालेल, हो. कुठला ऑर्गन. हां. तर तसं हेअर, स्किन आणि नेल हे जे 3 पार्ट असतात, तर ते बॉडीसाठी थोडे कमी इम्पोर्टंट असतात. आई पण ते गं! शेवटी मिळतात त्यांना. म्हणजे आपल्या शरीरातच ते गणित आहे आणि आपल्याला ते गणित समजून घेतलं पाहिजे. बरोबर. मगाशी बोलता तुम्ही म्हणालात, की झिंकचं प्रमाण कमी आहे किंवा आयर्नचं प्रमाण कमी आहे, कॅल्शियम. तर मग आता ह्या गोष्टी जर का माझ्या शरीरात वाढवायच्या असतील, तर बेसिकली कुठले पदार्थ खायला पाहिजे? जसं मी म्हटलं, की आपले जे रुटीनचे जेवणच आहे, तर त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा आहार म्हणजे प्रोटीन आणि हां, ते तर तुम्ही सांगा. पण मग अंडी खाल्ली तर जास्त फरक पडतो? नक्कीच. कारण की अंडी हे एक बॅलन्स डाएट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी असतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम ह्या सगळ्या छोट्या मायक्रो मिनरलपासून ते प्रोटीन सर्व गोष्टी इन्क्लुडेड असतात. तर अंडी खाऊ शकता. पण खूप वेळा असं असतं, की जसं माझ्याकडे माझा पेशंट जो आहे बेस, तर तो जैन पण खूप असतो. तर त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी चालतच नाहीत बिलकुल. बरोबर. मग त्यांच्यासाठी मग वेज सप्लिमेंट्स असतात किंवा व्हिटॅमिन डी असो किंवा व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी असो, तर त्यांच्यासाठी पण सप्लिमेंट्स असतात. सप्लिमेंट. तर ते तुम्हाला घ्यायला लागतात. आहारासोबत ह्या सप्लिमेंटवरती ऑन एंड ऑफ म्हणजे असं नको, की तुम्ही रेग्युलरली घेताय. खूप वेळा असं होतं, की माझ्याकडे जे पेशंट असतात, डॉक्टरशी कन्सल्ट न करता व्हिटॅमिन B12चे असो किंवा व्हिटॅमिन डीचे असो, सप्लिमेंट्स कंटिन्यू करतात. पण याचा डिसएडव्हांटेज हा आहे, की तुम्ही जर व्हिटॅमिन्सच पाहिले, तर हे कॉमन मॅनला युजुअली माहिती नसतं, की जसं आता व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी आहे, तर हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत आणि तेच ए, डी, ई आणि के हे जे आहेत ते फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स असतात. समजा तुम्ही बी आणि सी एक्सेस प्रमाणामध्ये जसं तुम्ही मगाशी आवळ्याचं विचारलं, हं. तर तुम्ही एक्सेसमध्ये तुम्ही आवळा पण खाताय, तुम्ही सिट्रस फ्रुट्स पण घेताय, तुम्ही व्हिटॅमिन सीचे सप्लिमेंट्स पण घेताय. तर कुठे ना कुठे ते जास्ती होऊ शकतात. हं. पण याचा साइड इफेक्ट नाहीये, कारण की ते वॉटर सोल्युबल आहे. बॉडीला जेवढं पाहिजे बॉडी ठेवून घेणार आहे. आणि जो नको पोर्शन तो युरिन थ्रू पास करणार आहे. बरोबर. पण हे सर्व उलट जातं व्हिटॅमिन ए, डी आणि ई, के या व्हिटॅमिन्समध्ये. तुम्ही जर ते एक्सेसमध्ये घेतलं मग तर ए, डी, ई, के ह्याचे म्हणजे हे कशातून मिळतं आणि त्याचं काय एक्सेस प्रमाणात येऊ नये ते पण सांगा? व्हिटॅमिन ए जर पाहिलं तर तुम्ही जे ऑरेंज कलरचे किंवा येलो कलरचे फ्रुट्स, व्हेजिटेबल, कॅरट आहे, ऑरेंजेस आहे, पपया आहे, यांच्यामध्ये त्याचं प्रमाण जास्ती असतं. व्हिटॅमिन डी जर पाहिलं तर सनरेजमध्ये आणि पूर्वीच्या काळामध्ये जसं स्त्रिया बाहेर जात नव्हत्या. सर्व घरं त्यांची शेणाने सारवलेली असायची. तर ते जो शेणाचा प्रकार आहे, जो सारवायचा असतो, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी असायचं. अच्छा. तर त्यांचं सारवण्यामध्ये किंवा दिवसामध्ये ते बसण्यामध्ये पण व्हिटॅमिन डी असायचं. ओके. तर कुठे ना कुठे त्यांची ती भरपाई व्हायची. पण आजकाल तशी जरं नाहीच आहे. बरोबर. मग त्याच्यामुळे आजकाल सकाळचा जो अर्ली मॉर्निंगवाला वॉक आहे, कारण की खूपदा असं होतं, की पेशंटला आम्ही विचारतो, की तुम्ही व्हिटॅमिन डीसाठी म्हणजे वॉक वगैरे, तर त्यांचा बहुतांश प्रमाणात आन्सर हेच असतं, की मी 8-9 वाजता जाते फिरायला. पण जे 8-9च्या नंतरचं जे ऊन असतं, तर त्याच्यामध्ये यूव्ही रे जे हार्मफुल असतात, त्याचं प्रमाण जास्ती असतं. सकाळचं जे हलकं कोवळं ऊन असतं, तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण जास्ती असतं. जास्त असतं. तर ते एक्सपोजर जर झालं तुमचं, तर व्हिटॅमिन डी तुमचं बॅलन्स राहतं. पण नंतर ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी प्रमाण कमी आणि साइड इफेक्ट जास्ती होऊ शकतात. बापरे! ह्या गोष्टी बेसिकली एवढ्या जरी करायला सुरुवात सुरुवात केली, केली आहे. बरोबर. तरी आपण बऱ्यापैकी गोष्टी अचीव्ह करू शकतो. हो. अच्छा. आणि खूप वेळा असं होतं, की ओव्हर द काउंटर म्हणजे डायरेक्टली पेशंट जातात फार्मसीमध्ये आणि ते विचारतात, की मला असं-असं केस गळतायत, काहीतरी मेडिसिन्स द्या. मग ते ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स फार्मसीवाल्यांना जे बेसिक नॉलेज असतं त्याच्या बेसिसवरती ते व्हिटॅमिन्स असो, डी असो, ई असो, म्हणजे त्यांना तेवढं त्याचं डिटेल नॉलेज नसतं, तर ते देऊन देतात. आणि हे कंटिन्यूशनमध्ये डोस घेतल्यानंतर कुठे ना कुठे बॉडीमध्ये ते डिपॉझिट होणार आहे आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते फ्युचरमध्ये दिसू शकतात. म्हणजे कन्सल्ट न करता एक थोडक्यात आगाऊपणा करून काही करायला जाऊ नये.
त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला हार्मफुल म्हणजे जे पण तुमच्या बेसिक कन्सर्न पासून ते सिव्हिअर कन्सर्न हे तुम्ही कुठेही कोणत्याही वेळेला कन्सल्ट केल्याशिवाय हे ओव्हर द काउंटर म्हणजे जाऊन विचारणे आणि मेडिसिन डायरेक्टली फार्मसीवरून घेणे हा प्रकार अवॉइड केलेला बरा. बरोबर, बरोबर. आणि जे एक आपल्याकडे इंटरनेटवरून माहिती काढून काही बरोबर. करण्याचा एक आपण Google वापरतो. आपण ते एक शूरपणा करायला जातो आणि तो अंगाशी येऊ शकतो. हो. अशी अशी उदाहरणं घडतात ना, की घडतात. काय असतं म्हणजे? बहुतांशी म्हणजे कधी-कधी असं पाहिलेलं आहे, की म्हणजे हेअर फॉल स्टार्ट झाला, मला थायरॉईड तरी नसेल ना, मला कॅन्सर तरी नसेल ना, खूप सगळ्या पेशंटचा गैरसमज असा असतो. मग ते आल्यालाच विचारतात, "मला कॅन्सर झालाय का?" अरे बाबा! हां, म्हणजे हे जे असतात ते Googleवरतूनच त्यांना कारण की तुम्ही कुठलीही गोष्ट जर Googleवरती चेक केली, तर शेवटी त्याच्या ते लिस्टमध्ये असतंच कुठे ना कुठे, की कॅन्सर आणि त्याच्यानंतर डेथ होऊ शकते. ह्या गोष्टी त्या एक्सप्लेन केलेल्याच असतात. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी ट्रीटमेंट पाहताय किंवा तुम्हाला कुठली गोष्ट कन्सर्न करते, हेअर लॉसचा बेसिक असो किंवा टक्कलपणा असो, तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करूनच पुढे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. हो. कारण की आजकाल Google सोबत आता सलूनवाले पाहिले तुम्ही, जिथे हेअर कटसाठी तुम्ही जाता, तिथे सुद्धा तुम्हाला भरपूर टाइपचं नॉलेज ते देतात. बरोबर. जे की युजुअली म्हणजे भरपूर गोष्टी अशा असतात, की जे मिथ असतं. हं. काही त्यातल्या गोष्टी असतात, की ज्या फॅक्ट असू शकतात. बरोबर. म्हणजे त्यांचं असं असतं, की तुम्ही केराटिन ट्रीटमेंट करा हां. किंवा तुमचा डॅन्ड्रफ खूप झालेला आहे, तुम्हाला स्पा केलं पाहिजे. हो. त्याच्यानंतर तुमचा डॅन्ड्रफ क्लिअर होईल, तुमचे हेअर खूप शायनी होतील, फ्रिझीनेस तुमचा कमी होईल, हेअर लॉस कमी होईल. मग हे हे काय असतं केराटिन ट्रीटमेंट म्हणजे काय नेमकं? बेसिक केराटिन ट्रीटमेंट म्हणजे हे केमिकल ट्रीटमेंट आहे. म्हणजे खूपदा असं रिकमेंड केलं जातं, की तुम्ही महिन्या-महिन्याला करत राहा, जेणेकरून तुमचे केस चांगले राहतील. पण हे पूर्णपणे मिथ आहे. तर तुम्ही जर केराटिन ट्रीटमेंट रेग्युलरली करत असाल, तर कुठे ना कुठे तुम्ही तुमच्या हेअर लेंथला असो किंवा तुमच्या स्कॅल्पला असो, कंटिन्युअसली केमिकलचं एक्सपोजर देताय. तर हो. कुठे ना कुठे जाऊन पुढे चालून तुम्हाला हेअर फॉल असो किंवा स्कॅल्पची जी स्किन असते, तिथे कुठेतरी डॅमेज नोटीस होईल आणि अल्टिमेटली हेअर फॉल वाढत जाईल तो. ओके, ओके. नाही आता आपण केराटिन ट्रीटमेंटचा ह्याच्यावर आलोय. तर आता आपण ट्रीटमेंट म्हणजे हे सगळे झाले आपले बेसिक कॉज म्हणजे बरोबर. ह्यामुळे सगळ्या गोष्टी घडतायत. तर मग आता त्याच्यावरती उपचार काय आहेत याच्याकडे येऊया. तर मग आता उपचार काय आहेत? समजा आपण घरगुती उपचारांपासून सुरुवात करू, की काय असू शकतील? की जेव्हा पण हेअर फॉल स्टार्ट होतो, पेशंट सगळ्यात पहिले त्याच्या आईला किंवा आजीला त्यांनाच विचारतो, की बरोबर. "तू काय केलेलं? तुला हेअर फॉल झाला होता तेव्हा तू काय केलेलं?" तर हं. त्यांचं एकच असतं की तुम्ही ऑइलिंग व्यवस्थित करायला पाहिजे. जे पण आजकाल वेगवेगळ्या टाईपचे ऑइल्स आहेत. आंवला ऑइल आहे, कोकोनट ऑइल आहे. खूप जण अनियन म्हणजे आपला कांदा असतो, त्याचा ज्यूस आणि तो ज्यूस आपल्या कोकोनट ऑइलमध्ये मिक्स करून एक वेगळ्या टाईपचं ऑइल करतात. पूर्वी ऐकलं असेल, की जास्वंदीचं तेल जे असतं, तर ते खूप कॉमनली यूज व्हायचं. त्यातल्या त्यात जेव्हा चाई पडते, तर त्याच्यासाठी जास्वंदीचं तेल तेवढं स्किनवरती ते यूज करायचे. बरोबर. हे सगळे ज्या गोष्टी आहेत, जे पूर्वीच्या म्हणजे आपल्या आजी असो, आजोबा असो, त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्या भरपूर प्रमाणात इफेक्टिव्ह पण आहेत. आहे. तर अर्ली स्टेज ऑफ ट्रीटमेंट म्हणजे जेव्हा आपल्याला हेअर फॉल जस्ट स्टार्ट झालेला असतो, तेव्हा जर तुम्ही काही पाहत असाल, तर नक्कीच तुम्ही हा घरगुती उपायामध्ये जाऊ शकता. बरोबर. तर त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल ॲप्लिकेशन आहे, जास्वंदीचं तेल असो किंवा एलोवेरा अप्लाय करतात. त्यांना डॅन्ड्रफचा किंवा खूप ड्राय स्कॅल्पचा इश्यू आहे, तर ते एलोवेरा ज्यूस किंवा एलोवेराचं जे पान असतं, तर ते लावू शकतात. बरोबर, बरोबर. आणि ते माझी आई अजूनपर्यंत करायची. ती शिकेकाई तयार करायची. मग ती सगळी खूप मोठी सगळी ती प्रक्रिया असायची तिची. तर त्याचा पण खूप फायदा होतो. नक्कीच, नक्कीच. त्याच्यामध्ये जे पण केमिकल म्हणजे त्याच्यामधला जो कंपोझिशनचा पार्ट जर पाहिला, तर कुठे ना कुठे तुमच्या त्या स्कॅल्पच्या स्किनला थोडंसं भरून येण्यासाठी किंवा थोडंसं फ्रेश ठेवण्यासाठी असो किंवा तुमच्या केसांना एक टाईपचं शायनीनेस आणण्यासाठी हेल्प करतं. ओके, ओके. पण मग अशा पद्धतीचं काही झालंय तुमच्याकडे, की आला एखादा माणूस, की "काय नाही बाबा, हे कर आणि झालं." तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी झाल्यात? खूप वेळा असं होतं म्हणजे जसं आता की हार्ड वॉटर जर पाहिलं म्हणजे नवीन ठिकाणी जेव्हा शिफ्ट होतात. माझ्याकडे पेशंट येतात ते सांगतात की यहाँ पे शिफ्ट हो गया मैं म्हणजे नवीन जसं की आय-टीचे जे लोक असतात त्यांचं खूपदा शिफ्टिंग ह्या सिटीमधून त्या सिटीमध्ये असतं. मग त्यांचं आल्याला खूप सिव्हिअर हेअरफॉल होतो. कारण की एक तर पाणी चेंज झालेलं असतं, स्ट्रेस, त्यावर नवीन ठिकाणी आलेले असतात. मग तिथे ॲडजस्ट होण्यासाठी वेळ लागतो. ह्या सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या असतात. बेसिकली स्ट्रेस हे कारण आहे. स्ट्रेसचे कारण आहे. मग त्याच्यानंतर त्यांचं मग ते विचारलं जातं त्यांच्या आई-वडिलांना, की काय करायला पाहिजे? पाणी खूप हार्ड आहे. हं. म्हणजे इव्हन भांड्यावरती पण पांढरा एक थर आहे. थर येतो. इथपर्यंत हार्ड वॉटर असतं. मग त्या केसेसमध्ये ते बिसलेरीचे बॉटल्स आणतात. म्हणजे मिनरल वॉटर स्पेशली फक्त केस धुण्यासाठी वापरतात. हां. तर ह्या गोष्टी करतात. तर त्या नक्कीच इफेक्टिव्ह असतात पण.
ओके. म्हणजे शक्यतो आपण हे करून बघावं, की केस धुताना आपण हलकं पाणी, जड बरोबर. नसेल असं पाणी वापरून. इव्हन फिल्टर्स मिळतात किंवा सॉफ्टनर्स मिळतात, जे तुम्ही तुमच्या पाईपलाईन जिथून तुम्हाला सप्लाय मिळतो, तर तिथे इन्स्टॉल करू शकता. अच्छा, हो. तसंही करता येतं. सॉफ्टनरनी थोडंसं कंपॅरेटिव्हली त्याचं जे हेवीनेस असतं, तर ते कमी होतं. हां, पण घरगुती म्हणजे आता हे उपचार म्हणून, की घरगुती तुम्ही हे करा, हे केलं तर त्याचा लगेच परिणाम तुम्हाला दिसेल, असं काही आपल्याला सांगता येईल? घरगुती उपायामध्ये मेनली तर तेच असतं, की तुमच्या ज्या बेसिक सवयी आहेत, तर त्यामध्ये थोडंसं चेंज पाहिजे. म्हणजे खूपदा असं असतं, की त्याला सवय आहे. तो गरम पाण्यानेच अंघोळ करतो. त्याला सवय आहे, की तो थंड पाण्यानेच अंघोळ करतो. हा जो प्रकार असतो त्याच्यामुळे तुमचे कुठे ना कुठे स्किन जी असते, ती डॅमेज होते. मायक्रो लेव्हलला म्हणजे सुरुवातीला थोड्या थरांनी स्टार्ट होते आणि नंतर एका दिवशी मग तो इफेक्ट दिसायला लागतो. जसं की हेअर फॉल होतो किंवा केस खूप कोरडे होतात. आणि गुंतागुंत जास्ती होते. विंचरताना जास्ती केस गळतात, हा प्रकार. तर याच्यामध्ये तुमचा शॅम्पू किती फ्रिक्वेंटली केलं पाहिजे, तुम्ही ऑइलिंग केलं पाहिजे की नाही, कंडिशनर अप्लाय केलं पाहिजे की नाही, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. आणि हे व्हेरिएबल असतं म्हणजे प्रत्येक लोकांची स्किन असो, हेअर असो, प्रत्येकाची वेगवेगळी आहे. तर तुम्हाला जे लागणार आहे तेच मला लागेल असं नाही. नाही. हां, हां. मे बी मग तुमची स्कॅल्प, तुमचे हेअर वेगळे, माझे हेअर वेगळे. त्याच्यानुसार रिक्वायरमेंट वेगळ्या राहतात किंवा तुमच्या बेसिक लाईफस्टाईल पण तुम्हाला वेगळ्या ठेवायला लागतात. बरोबर. तर तसं शॅम्पूइंग हा खूप मेजर आहे. इव्हन वॉटरचा जो वापर आहे म्हणजे खूप जण असं असतात, की खूप जास्ती हेवी हॉट वॉटर किंवा कोल्ड वॉटर. तर ते थोडंसं ल्युकवॉर्म वॉटर वापरलं पाहिजे. सिंगल क्लिन्झिंग म्हणजे एकदाच धुणे, की एकाच वेळेला दोनदा शॅम्पू लावला पाहिजे. तर तो तुमच्या स्कॅल्पनुसार ठरतो. जसं समजा तुमचं ऑइली स्कॅल्प असेल, तेलकटपणा जास्ती असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं जास्ती वेळा केस धुवू शकता. तोच तुमचा जर स्कॅल्प जो आहे तो ड्राय किंवा ड्राय फ्लेकी डॅन्ड्रफमध्ये असेल, तर त्या केसमध्ये थोडंसं हेड वॉशची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी ठेवली पाहिजे. कमी ठेवली. म्हणजे मे बी आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2दा सफिशियंट राहते. आणि एक जनरल एक आपण थंब रूल म्हणून तेल लावलं पाहिजे. तर मग तेल किती वेळा लावलं पाहिजे असं काही बेसिक सांगता येऊ शकेल? त्याच्यामध्ये पण सेम मी आता सांगितल्याप्रमाणे, की समजा तुमच्या स्कॅल्पमधून ऑइल प्रोडक्शन तुमचं ऑलरेडी नॅचरलीच खूप व्यवस्थित आहे. हं, तर त्या केसमध्ये तुम्ही ऑइलिंग नाही केली तरी चालते. हं. पण ते जर समजा तुमचा स्कॅल्प ड्राय जास्ती आहे, म्हणजे ऑइल प्रोडक्शन तुमच्या स्कॅल्पच्या स्किनचं कमी आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही ऑइलिंग केली पाहिजे. म्हणजे आठवड्यातून एकदा ऑइल करू शकता आणि ते पण एक 4 ते 6 तासाचा कॉन्टॅक्ट पिरियड म्हणजे ऑइल लावून ठेवलंय आणि 4 ते 6 तासानंतर तुम्ही वॉश केलं तरीही चालेल. त्याच्याने तुमच्या स्कॅल्पची स्किन असते ती आणि केसांची लेंथ दोन्ही पण कंडिशनिंग व्यवस्थित होते. अच्छा. आणि व्यसनांचा काही परिणाम होतो? खूप कारण मेजर आहे. हां, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आजकाल सगळेजण म्हणतात, की "अरे, व्यसनांमुळे हे सगळं होत चाललंय." तर त्याबद्दल जरा प्रकाश टाका. हो, जसं लास्ट वीकमध्येच माझ्याकडे क्रोनिक अल्कोहोलिक म्हणजे खूप फ्रिक्वेंटली म्हणजे रेग्युलरली होतोच अरे अल्कोहल इंटेक असा पेशंट आलेला. जेव्हा त्याला विचारलं हिस्ट्री, तर तेव्हा त्याचं मेनली जसं-जसं त्याची हिस्ट्री आम्ही विचारत होतो त्याच्यानुसार मला हे कळालं, की मल्टी व्हिटॅमिन डेफिशियन्सी किंवा खूप सगळ्या गोष्टीची डेफिशियन्सी एकत्र आहे त्याला. बरोबर. तर हे युजुअली ॲडिक्शन्समध्ये जास्ती असतं. जसं की अल्कोहोल घेतात, इव्हन स्मोकिंग. आय-टीच्या लोकांमध्ये जास्ती याचा जो प्रादुर्भाव जो पाहिला तुम्ही, की त्यांच्यामध्ये ॲडिक्शनचे प्रमाण मे बी त्यांचं स्ट्रेसफुल लाईफ असेल किंवा त्यांचे ओव्हरऑल शिफ्टिंग ह्या सगळ्या गोष्टी असो, तर त्याच्यामुळे त्यांना ॲडिक्शनमुळे जो होणारा हेअर फॉल आहे, हं. त्याचं प्रमाण जास्ती आहे. ओके. म्हणजे ते ते मेजर कारण आहे. असू शकतं. हो. म्हणजे ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही. नाहीये. आता ही जी थेरपी आहे, आपण म्हणतो पी-आर-पी थेरपी. तर ती नेमकी काय आहे? ती कितपत शास्त्रोक्त आहे? काय आहे? आणि त्याच्याबद्दल ना एक मनात एक भीती असते. तर ह्या सगळ्याबद्दल एक जरा सांगा. काही उदाहरणं दिलीत तरी सुद्धा चालेल, की हे असतं किंवा हे नाही. तर ही थेरपी नेमकी काय असते? तर आपण जेव्हा पेशंट माझ्याकडे येतो हेअर फॉलसाठी, तर डायरेक्टली आपण थेरपीसाठी ऑप्शन देतच नाही खरं म्हणजे. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पेशंटची जी हिस्ट्री मी हां. सांगितल्याप्रमाणे, की म्हणजे जर पूर्ण एखादा डॉक्टर जर आल्या-आल्या थेरपी घ्या असं सांगत असेल, तर थोडं आपण अलर्ट राहायला हवं. बरोबर, ओके. नक्कीच. माझ्याकडे जसं पेशंट येतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची हिस्ट्री असते, की मागच्या 6 पर्यंत किंवा 1 वर्षापर्यंत काही मेजर त्यांच्यामध्ये बदल घडलेत का? जसं की नवीन ठिकाणी शिफ्ट झालेत, पाण्याचा काही बदल आलेला आहे किंवा काही आजारपण होतं लास्ट ह्याच्यामध्ये. स्पेशली जर तुम्ही फिमेल्स पाहिल्या, स्त्रियांमध्ये डिलिव्हरीच्या नंतर किंवा फीडच्या नंतर, प्रेग्नन्सीनंतर हेअर फॉल खूप सिव्हिअर असतो. पण मग ते त्याला काय उत्तर असू शकेल? त्याच्यामध्ये तेच म्हणजे बेसिक कसं असतं, की जेव्हा प्रेग्नन्सी राहते, तेव्हा 2
महत्त्वाच्या घडामोडी होतात. सगळ्यात पहिली म्हणजे त्यांच्यामध्ये सडन हार्मोनचे जे बदल असतात, हं. तो एक प्रकार झाला आणि दुसरा म्हणजे जेव्हा न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट वाढते आणि तुमचा इनटेक कमी होतो. तुम्ही जेवणामध्ये तुमचं तर पोर्शन तोच राहणार आहे, जो तुम्ही प्रेग्नन्सीच्या अगोदर घेत होता. पण आता रिक्वायरमेंट वाढलेली आहे. त्याच्यासोबत तुम्हाला जायला पाहिजे. बरोबर. जेव्हा त्यामध्ये कुठेतरी तुम्हाला डिफरन्स येतो, तर तो नक्कीच तुमच्या हेअर फॉलमध्ये दिसतो. बरोबर, बरोबर. आता ती पी-आर-पी थेरपी त्याविषयी सांगा. पी-आर-पी थेरपी जर पाहिली तर म्हणजे ज्यांना हेअर फॉल सिव्हिअर आहे, ज्यांच्यामध्ये स्कॅल्पची व्हिजिबिलिटी म्हणजे आता पूर्वी माझं हे केस हा स्किनचा पार्ट दिसायचा नाही. पण आजकाल माझे इतके विरळ झालेले आहेत की स्किन थ्रू अँड थ्रू दिसते. त्यातल्या त्यात लाईटमध्ये जेव्हा पाहतात किंवा जेव्हा ते मेजर बाहेर फिरायला जातात, तर उन्हामध्ये किंवा फोटोग्राफीमध्ये त्यांना जास्ती समजून येतं, की पूर्वी माझा बॉल्डनेस एवढा दिसायचा नाही. पण आजकाल मी जेव्हा फोटो काढतो तेव्हा मला लक्षात येतं, की माझी पूर्वी हेअरलाईन इथे होती, आता इथे मागे गेलेली आहे. तर हा कॉमन पेशंटचा कन्सर्न असतो. मग त्या केसेसमध्ये आपण पी-आर-पी थेरपी असो किंवा मेसोथेरपी असो, जे रिक्वायरमेंट डिपेंड करते. म्हणजे काही पेशंटला मेसोथेरपी लागू शकते, काही-काही पेशंटना पी-आर-पी थेरपी लागू शकते. तर ते आपण प्लॅन करतो. तर हे पी-आर-पी, मेसोथेरपीच्या ज्या आहेत, पण खूप असा हा पण गैरसमज आहे, की आपण एकदा पी-आर-पी घेतली आणि माझा हेअर फॉल थांबला, आता परत येणार नाही, की असं नाही होत. ओके. त्याच्यामध्ये जसं आपली एजिंग प्रोसेस आहे. आपलं जसं-जसं वय वाढतं आणि तुम्हाला जर ते वयाला कमी करायचं असेल, तर अँटी एजिंग पण सायमल्टेनियसली गेली पाहिजे. बरोबर. तर तसं सेम असतं, की तुमची न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होतच राहणार आहे. तसं तुम्हाला न्यूट्रिशन सप्लिमेंट देतच राहावं लागेल. ओके. तेव्हा कुठे एक बॅलन्समध्ये येणार आहे. तर त्याच्यामुळे जे पी-आर-पी थेरपीज असो किंवा मेसोथेरपी असो, तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती घ्यायला लागतात. बरोबर. मग पी-आर-पी थेरपी म्हणजे एक्झॅक्टली काय पण? पी-आर-पी थेरपीमध्ये आपण पेशंटचंच ब्लड घेतो. त्याच्यावरती प्रोसिजर असते. सेंट्रिफ्युगेशनची प्रोसिजर असते. त्यानंतर त्याच्यातून जे पण मेजर आपल्याला ग्रोथ फॅक्टर्स मिळालेले आहेत, ते सेपरेट करतो. त्यांना ॲक्टिव्हेट करतो आणि जो पण अफेक्टेड एरिया आहे, जसं की स्कॅल्पमध्ये थिनिंग पॅचेस आहे, तर त्यांच्यामध्ये आपण इंजेक्ट करतो. त्याने होतं काय, की बेसिक आपल्या स्कॅल्पमध्ये एक टाईपचं न्यूट्रिशनल लेव्हल किंवा जे ग्रोथ फॅक्टर जसं आपल्याला कुठे कट लागला, तर बॉडीची मेकॅनिझम काय असते, की हील होणे. त्याच्यामुळे सुरुवातीला पहिलं ब्लड येतं. पण नंतर पाहिलं तर थोडंसं पाण्यासारखं काहीतरी असतं. ते पी-आर-पी असतं, जे आपण ब्लड घेऊन तयार करतो. तर ओके. तेच आपण इंजेक्ट करतो. म्हणजे बॉडीच्या हीलिंगला आपण प्रमोट करतोय. तर ते कुठे ना कुठे तुमचा जो हीलिंग स्लो झालेली आहे, तर ती प्रमोट होते आणि अल्टिमेटली तुमचा डॅन्ड्रफ पण कमी होतो त्यामध्ये, प्लस तुमचा जो हेअर लॉस आहे, तोही पार्ट इम्प्रूव्ह होतो. ओके. आणि मेसोथेरपी म्हणजे काय? मेसोथेरपी म्हणजे काही-काही पेशंटचं असं असतं, की त्यांच्या ब्लडमध्येच न्यूट्रिशन जसं मी सांगितलं, की न्यूट्रिशन लेव्हलच खूप कमी आहे. ओके. आयर्न डेफिशियन्सी आहे, त्यांचा प्लेटलेट काउंट किंवा ग्रोथ फॅक्टर ह्या सर्व गोष्टींची कमी आहे. हं. तर त्यांच्यामध्ये हे जे ग्रोथ फॅक्टर्स असतात, ते रेडीमेड मिळतात. जसं की आपण व्हिटॅमिन म्हणतो, की आपण जेवणामध्ये घेतोय किंवा मग आपण सप्लिमेंट घेतोय. तसं पी-आर-पी म्हणजे काय, आपण जेवणामध्ये जसं नॅचरली मिळतंय तसं आणि जे आपण सप्लिमेंट म्हणजे आयर्नचे सप्लिमेंट घेतोय त्याप्रमाणे मेसोथेरपी असते. तर ते डायरेक्टली रेडीमेड सोल्युशन असतं. तर ते वेगवेगळ्या टेक्निक्स असतात त्याच्या इंजेक्शनच्या पण. तर त्या टेक्निकने आपण स्कॅल्पमध्ये इंजेक्ट करतो. इंजेक्ट करतो आणि मग ते परत ग्रो व्हायला सुरुवात जे पण वीक होत असतात हेअर त्यांना स्ट्रेंथनिंग होते. पण आता काही केसेस अशा पण येत असतील, की समजा आता ॲक्सिडेंटची केस आहे ओके. आणि मग आता परत त्याची हेअर ग्रोची ट्रीटमेंट होतीये. बरोबर. हां. तर मग अशा वेळेला तुम्ही कुठल्या गोष्टी विचारात घेता? युज्युअली ॲक्सिडेंटच्या नंतर समजा जनरल वीकनेसमुळे जर त्यांचा हेअर फॉल होत असेल, तर तो नक्कीच न्यूट्रिशनमध्ये जातो. मग त्या केसेसमध्ये आपण ओरल सप्लिमेंट जे असतात ते पी-आर-पी सजेस्ट करतो किंवा मेसोथेरपी सजेस्ट करतो. पण काही-काही केसेसमध्ये तिथे लोकल जखम झालेली असते. त्याच्यामुळे तिथे स्किन हीलिंग स्कार फॉर्ममध्ये होते. मग तिथे कुठेतरी छोटा पॅच येऊ शकतो. यूज त्या केसेसमध्ये मात्र आपल्याला हेअर ट्रान्सप्लांटसाठीच जायला लागतं. जायला लागतं. मग हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय होतं? हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे आपण मुळासकट एका भागातून केस काढतो आणि ज्या भागामध्ये केसाची मुळं नष्ट झालेली आहेत, त्या भागामध्ये आपण नेऊन प्लेस करतो. ओके. जर आपण साधारणतः पाहिलं, की पुरुष आणि स्त्रिया ह्यांचं प्रमाण, तर युज्युअली 80% ते 90% पुरुष जे असतात ट्रान्सप्लांटसाठी जातात आणि जो बाकीचा पोर्शन आहे 10% ते 20% स्त्रिया असतात ज्या ट्रान्सप्लांटसाठी जातात. कारण की रिक्वायरमेंट पण पाहिली तर. तर पुरुषांमध्ये हेअर ट्रान्सप्लांटची गरज जास्ती भासते स्त्रियांपेक्षा. ओके, ओके. आता ह्या उपचाराबद्दल ना, मी जसं सुरुवातीला म्हटलं, की काही फार गैरसमज आहेत किंवा भीत्या पण आहेत. हं, तर मला भीती वाटते, "नाही रे नाही, मी नाही ते करणार." असं वाटतं. तर बरोबर. त्यांना तुम्ही काय पद्धतीनं रिलॅक्स कराल? अ, भीती असण्याचं कारण पण आहे. कारण की पूर्वीची टेक्निक आणि आत्ताची टेक्निक
जसं जसं हे एआयचा आलाय, आणखीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो किंवा नवीन नवीन जे रिसर्च होतात, तर त्याच्यानुसार आजकाल जे आलेल्या सर्व ॲडव्हान्स टेक्निक्स आहे. पूर्वीच्या ज्या असायच्या त्याच्यामध्ये पंच असो किंवा ग्राफ काढायची प्रोसिजर असो किंवा ट्रान्सप्लांट झाल्यानंतर जो वेळ लागायचा हीलिंगसाठी किंवा कॉम्प्लिकेशन्स, जसं की खूपदा तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचता, न्यूजमध्ये ऐकता, की त्याचा डोळा गेला ट्रान्सप्लांटच्या नंतर किंवा भरपूर मृत्यूचे पण तुम्ही न्यूज ऐकलेले असतील ट्रान्सप्लांटच्या नंतर. त्याची कारणं वेगवेगळी होती. तर तीच आजकाल जर आता जर पाहिले तुम्ही तर टेक्निक असो किंवा त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनचा पार्ट असो किंवा एखाद्या डॉक्टरचा एक्सपर्टीज असो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट खूप आहे. बरं. तर तसं पाहिलं तर हेअर ट्रान्सप्लांट ही ओपीडी प्रोसिजर आहे. ओपीडी प्रोसिजर म्हणजे काय? सकाळी तुम्ही 10 वाजता येताय माझ्याकडे, संध्याकाळी 7 वाजता तुम्ही तुमच्या घरी जाताय. बरोबर. म्हणजे एवढी सोपी प्रोसिजर आहे. आणि ट्रान्सप्लांटच्या नंतर एक साधारणतः 5 ते 7 दिवस फक्त तुमच्या स्किन हीलिंगला लागतं. एक आठवड्याचा जरी तुम्ही टाईम पिरियड काढला, तरी ही प्रोसिजर पूर्णपणे आणि एकदम सेफ आहे. पोस्ट ट्रान्सप्लांटचे जे पण कॉम्प्लिकेशन्स असो किंवा त्याचे साइड इफेक्ट असो, त्यांचं प्रमाण बहुतांश प्रमाणात कमी झालेलं आहे. आपण प्रोफायलॅक्टिक अँटिबायोटिक्सचा जो यूज आहे, तो पण वेळेवरती करतो आणि हीलिंग कंपॅरेटिव्हली सेफ आहे. मग असा एखादा पेशंट आलाच तुमच्याकडे, ज्याला खूपच भीती आहे या सगळ्याबद्दल. तर मग त्याची भीती तुम्ही कशी घालवता? म्हणजे आमच्या प्रेक्षकांची पण ती भीती जरा कमी होईल. होय, नक्कीच. खूप वेळा असं असतं, की पेशंटला करायचं असतं, आई-वडील नको म्हणतात. हो. कारण की खूप असं असतं, की हे ते ऐकलेलं असतं ना, की याची डेथ झाली, याचा डोळा गेला, ह्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप असतात. मग त्यांना असं असतं, की आम्ही पण टक्कल आम्हाला पण आहे, आमचेही लग्न झाले, आम्हीही काम केलं, कमवलं पण आम्ही, तुमचंच का अडकतंय? तर त्याच्यामुळे त्यांचा रेझिस्टन्स खूप असतो. आणि सेकंड पार्ट म्हणजे पेशंटची स्वतःची भीती. खूपदा असं असतं, की जेव्हा ट्रान्सप्लांटसाठी येतो, तो फर्स्ट टाईम डॉक्टरांना भेटत असतो. त्यांना इंजेक्शनची भीती असते, पेन किती होणार, ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ते जखम जी असते ती पाहूनच त्यांना अगोदरच भीती वाटते. तर याच्यामध्ये जसं सांगतो आम्ही, की आजकाल जशी खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे. इव्हन जे आपण स्लिट बनवतो किंवा मागतून केस काढायची जी प्रक्रिया आहे, एकदम मोटराईज असते. रोबोटिक टेक्नॉलॉजीज पण खूप आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. हीलिंग असो किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स असो, खूप मिनिमल असतात. आणि जो इंजेक्शनचा पार्ट पाहिला, सगळ्यात महत्त्वाची भीती पेशंटला इंजेक्शनचीच असते, की जेव्हा तुम्ही टोचणार, तेव्हा तुम्ही डायरेक्टली इथे स्किनमध्ये इथे टोचता. टोचणार. बरोबर. हं. ती भीती खूप असते. पण त्याच्यासाठी पण आपल्याकडे खूप उपाय आहेत. जसं की आपण लोकल अॅनेस्थेसियाची क्रीम लावू शकतो. स्किन व्हायब्रेटर्स असतात, ज्याच्यामध्ये पेशंटचं एक लक्ष डायव्हर्ट होतं किंवा स्ट्रेस बॉल्स असतात. तर त्या ट्रीटमेंट देऊन आपण पेशंटची भीती बऱ्या प्रमाणात कमी करू शकतो. ओके. आता एक दुसरा एक भीती ही पण असते, की खूप खर्च येतो. बरोबर. खूप आपल्याला पैसे लागतील, जे आपल्याला शक्य नाही. तर साधारणपणे, एक साधारण हां, की बरोबर. काय खर्च येऊ शकतो? हे एक आपण अर्थात प्रत्येक केस वेगवेगळी ते वेगवेगळं आहे. असते. पण तरी साधारणपणे काय खर्च येतो आपण एक सांगू शकतो का बरोबर. काही? आता याच्यामध्ये पण तुम्ही पाहिलं तर तुम्हाला रिक्वायरमेंट किती आहे? म्हणजे तुम्हाला किती केस लागणार आहेत, त्याच्यावरती तुमची कॉस्ट व्हेरी करते. सेकंड आहे तुम्ही किती एक्सपर्ट डॉक्टरकडे जातात. हं. कारण की जर आता अशामध्ये पाहिलं तुम्ही तर इव्हन खूप छोटे-छोटे असे सेंटर्स आहेत, जिथे डॉक्टर्सच नाहीयेत. म्हणजे सलूनवाले प्रॉपर हेअर ट्रान्सप्लांट करतात. अरे ज्यांना की हे अलाउडच नाहीये. पण जोपर्यंत ते गव्हर्नमेंटच्या ह्यांच्या लक्षात येतं, तोपर्यंत त्यांचं भरपूर पेशंट करून झालेले असतात. कमावून झालेले असतात. आणि त्याचा दुष्परिणाम हा आहे, की समजा तुम्ही तिथे पेशंट म्हणून गेलेला आहे आणि तुमचा इथला भाग काढला आणि इथे लावला. आता परत तुम्ही करू शकणार नाहीयेत. म्हणजे कारण की एकदा जो केस काढला तिथून, तर तो परमनंटलीच गेला. मग तिथे परत ग्रोथ होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही ट्रान्सप्लांटसाठी विचार करता, त्यावेळेला तुम्ही अगोदर व्यवस्थित रिसर्च केला पाहिजे. जिथे रेग्युलरली प्रोसिजर होतात, ज्यांच्याकडे प्रॉपर क्वालिफिकेशन्स आहेत आहे. किंवा ज्यांच्याकडे सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. म्हणजे ट्रान्सप्लांट जरी प्रोसिजर असेल, तरीही एक सर्जरी आहे. मग त्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येणे, सर्जरीच्या नंतर असो किंवा सर्जरीच्या दिवशी असो, त्याचे चान्सेस भरपूर असतात. तर ते टाईमली मॅनेज करणारे डॉक्टर्सच असतात. म्हणजे जे टेक्निशियन बेस्ड क्लिनिक्स आहेत किंवा भरपूर मार्केटिंग, इव्हन काही-काही 12th पण पास नसतात. अशा पण लोकांनी हेअर ट्रान्सप्लांटचे सेंटर काढले. तर त्यांच्याकडे तुम्ही गेल्यानंतर हे कॉम्प्लिकेशन त्यांना मॅनेज करता येणार नाहीये. बरोबर. तर त्यामध्ये पेशंटचा लॉस आहे आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स असो किंवा जे अनसक्सेसफुल हेअर ट्रान्सप्लांट असो, त्याचे चान्सेस वाढतात. पण मग हे आम्ही ओळखायचं कसं? की हा डॉक्टर हा खरोखर ही ट्रीटमेंट करण्याला लायक आहे. हे आम्ही कसं ठरवायचं? तेच आहे, की खूपदा असं होतं, की ऑनलाईन कन्सल्टेशन आजकाल जो कोविडच्या नंतर ऑनलाईन कन्सल्टेशनचा प्रकार आलाय, की पेशंट असं राहतं, की तिकडून फोन येतो, "तुम्ही ट्रान्सप्लांटसाठी पाहताय का? तुम्ही फोटो शेअर करा,
तुम्हाला आम्ही रिक्वायरमेंट सांगू, खर्च सांगू आणि तुमची प्रोसिजर झाली. पण हा प्रकार अव्हॉइड केला पाहिजे. जेव्हा पण तुम्ही सर्जरीसाठी जाताय, तुम्ही तुमचे जे पण ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकडे व्यवस्थित कन्सल्ट केलं पाहिजे प्रोसिजरच्या अगोदर. तर त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे, की आपल्याला खरंच ट्रान्सप्लांटची गरज आहे, की आपण फक्त मेडिसिन्सनी किंवा पी-आर-पी थेरपीने पण मॅनेज करू शकतो. बरोबर. एकदा कळाल्यानंतर मग तुम्हाला टाईमली व्यवस्थित तिथून जे पण डॉक्टर्स असतात, तर ते गाईड करू शकतात. म्हणजे 1 टू 1 आपण बरोबर. भेटलं पाहिजे सगळ्यात नक्कीच. आधी. हो, दुसरी गोष्ट डायरेक्ट थेरपी सांगतायत तर आपण जरा अलर्ट राहिलं पाहिजे. हो. त्याच्यानंतर जे कोण डॉक्टर आपण ज्यांच्याकडे जातो आहोत, त्यांच्याकडची जी थेरपी आहे ती आपण नीट समजून घेतली पाहिजे आणि मगच आपण ह्या सगळ्याकडे गेलं पाहिजे. आता एक खर्चाचा मुद्दा आपण आकडा सांगा हो आम्हाला प्लीजच. तो म्हणजे जसं सांगितलं, की रिक्वायरमेंट किती आहे आणि तुमच्या डॉक्टरचं एक्सपर्टीज किती आहे. कारण बरोबर. की त्यांनी खूप वर्षासाठी काम केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांचा रिझल्ट कसा आहे. तशी ओव्हरऑल म्हणजे आपण पोस्टच पहा तुम्ही जनरल ह्याच्यामध्ये पण. मॅनेजरला पगार किती मिळतो, त्याच्या खालच्यांना पगार आहे. त्याच्यानुसार जसं तुमचा एक्सपिरियन्स मॅटर करतो. बरोबर. त्या एक्सपिरियन्सनुसार पण तुमच्या हेअर ट्रान्सप्लांटची कॉस्टिंग व्हेरी करू शकते. तर ती समवेअर 50,000 पासून ते 2,00,000 2,50,000 पर्यंत जाऊ शकते. जाऊ शकते. हो. पण 50,000 तरी साधारणपणे लागू लागू शकतात. शकतात. हो. अर्थात ही ट्रीटमेंट अवघड आहे, बरोबर. डेलिकेट आहे, हं. खूप नाजूक आहे. त्याच्यामुळे त्याला एवढा खर्च येतो. बरोबर. हे आपल्याला गृहीत धरलं पाहिजे. चला हेही एक बरं झालं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच ट्रीटमेंट घ्या. आपण काहीतरी साइड इफेक्ट आपल्या शरीरावरती ओढून घेऊ नका. आता साइड इफेक्टवरती आलो मी. हं, हं. बोलता ह्या ट्रीटमेंटचे साइड इफेक्ट असतात, अशी एक भीती फार आहे. तर ते तुम्ही काय सांगाल त्याच्याविषयी? आता साइड इफेक्ट तर पाहिलं तर आता जसं काल परवाच मला एका पेशंटचा फोन आलेला. म्हणजे आम्ही जशी हेअर ट्रान्सप्लांटचे ॲड्स असो किंवा हे रन केल्यानंतर पेशंट फोन करतात. तर जेव्हा फोन केला तेव्हा त्याचा तेच होता, की मला एका सेंटरला मी हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे. तिथे मॅडम मला सुरुवातीला सांगितलं, की तुमचं 30,000 मध्ये पूर्ण कव्हर होऊन जाईल. ओके. आणि त्यांनी काय केलं तिथे डॉक्टर तर आलेच नाहीत. जे पण टेक्निशियन होते त्यांचं 12वी पण झालेलं नव्हतं. त्यांनी माझ्यावरती प्रोसिजर केली. मी जेव्हा विचारायचो प्रश्न, की "हे तुम्ही काय करता?" कसं? "आम्ही बरोबर करत आहोत." हे त्यांचं आन्सर होतं. आणि त्याच्यानंतरचे जे पण फॉलोअप्स असतात म्हणजे प्रोसिजर झाल्याच्या नंतर, की वेळेवरती तुम्हाला विचारलं पाहिजे, की तुमची प्रोसिजर व्यवस्थित झाली का? मेडिसिन किती घेताय? तुम्हाला काही त्रास तर नाहीये? हे तुमचे फॉलोअप व्हिजिट जे असतात डॉक्टरांकडे, त्या ज्या गोष्टी झाल्या पाहिजे. तर त्या गोष्टी होत नाहीत वेळेवरती. मग तेव्हा जे कॉम्प्लिकेशन्स होतात, जसं की समजा एखादा पॉइंट असेल इन्फेक्शनचा असो किंवा तिथे सेन्सेशन सडनली गेलेलं असेल, तर हे पॉइंट नोटीसच होत नाहीत. हं. कारण की तिथे डॉक्टर ट्रीटमेंटसाठी किंवा तुमचे फॉलोअप व्हिजिट होतच नाहीत. मग ते इग्नोर्ड झाल्या, की ते कॉम्प्लिकेशन्स इव्हेंच्युअली वाढतात आणि मग त्याचे म्हणजे सिव्हिअर दुष्परिणाम पण होऊ शकतात. बरोबर, बरोबर. आजकाल आता सगळ्यात आम्ही जे आता ॲक्टर्स म्हणून काम करतात, जसं आम्ही करत असू. तर आम्ही ते केस तयार म्हणजे आम्हाला ती ट्रीटमेंट करताना किंवा आम्हाला हेअरस्टाईल करताना वेगवेगळे शॅम्पू असतील, हेअर कलर असतील किंवा आम्ही हेअर जेल लावतो, स्प्रे वापरतो. तर ह्या गोष्टींचा काही फरक पडतो का? पडत असेल तर तो कसा? या गोष्टीचा नक्कीच फरक पडतो. म्हणजे अल्टिमेटली तुम्ही क्रीम म्हणा, सिरम म्हणा, प्रत्येकामध्ये केमिकल आहे. हो. तर कुठे ना कुठे त्या लेंथमध्ये जे पण त्याची म्हणजे आतमध्ये त्या केमिकलचं आतमध्ये जसं तुमच्या लेंथमध्ये जातं, तर तेव्हा तुमची केसाची लेंथ जशी ब्रिटल होते, म्हणजे वीक होतात ते किंवा मालनरिश दिसतात. जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा ते खूप चांगले वाटतं. पण जेव्हा तुम्ही रिअल लाईफमध्ये येता, रिअॅलिटीमध्ये जेव्हा वॉश करून स्वतःला पाहता, त्यावेळेला तुम्हाला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात, की केस खूप असे रुक्ष दिसतायत किंवा गळायचं प्रमाण जास्ती होतंय. तर ह्या गोष्टी होऊ शकतात ह्या केमिकल एक्सपोजर. हां. आणि ते जे म्हणतो, की माझ्या केसांचं रूट मला दिसतंय किंवा केस मुळापासून निघालाय. तर हे काय आहे? कितपत युजुअली तो केस मुळापासून नाही निघत. कारण की मूळ जे आहे ते तुमच्या स्किनच्या डेप्थमध्ये ऑलरेडी व्यवस्थित बसलेलं असतं. पण जेव्हा तुमचा केस गळतो तेव्हा रूट सहित नसतो. तो ते फक्त लेंथ असते. अच्छा. रूट परमनंटच आहे. आपलं जसं पॉप्युलेशन त्याच्यानुसार कसं असतं की रूटपासून एक लेंथ निघते. तिचं एक आयुष्य लमसम 3 ते 4 वर्ष असतं. तो केस गळणार आहे. त्या रूटपासून परत नवीन केस येणार आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं की 20 ते 100 केस जर तुमचे गळत असतील, तर ते नॉर्मल आहे. ते जर ॲबनॉर्मल असतं तर लहानपणापासून एक विदिन 10 वर्षामध्येच माणूस पूर्ण टक्कल झाला असता. पण त्या रूट परमनंट आहे. लेन्स जी येते ती येत राहते नवीन. एक प्रश्न असा आहे मॅडम, की केस गळती आणि व्यायाम. तर केस गळती थांबवण्यासाठी काही व्यायाम असतात?
असंच व्यायाम नाही, पण जसं तुम्ही रेग्युलर तुमची लाईफस्टाईल जे चेंजेस म्हणतो आपण, तर ते जर रुटीन ठेवले, जसं की बॉडीला पण एक ॲक्टिव्हिटीची गरज आहे. तुम्ही जे खाता, पिता ते व्यवस्थित डायजेस्ट झालं पाहिजे किंवा जसं जर समजा ॲक्टिव्हिटी काहीच नसेल, तर त्या केसेसमध्ये तुम्हाला आजारांचे प्रमाण पण वाढू शकतात आणि नंतर अल्टिमेटली हेअर लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जर रेग्युलरली एक्सरसाइज केला, तर कंपॅरेटिव्ह फिट अँड फाईन प्लस तुमचा हेअर लॉस पण कमी होतो. म्हणजे एकास एक असं काही नाही, पण व्यायाम करत राहणं, आपल्या नक्कीच. शरीराला चालना देत राहणं हे गरजेचं आहे. गरजेचं आहे. एक असंही विचारायचं होतं, आता या केस गळती हा कदाचित साइड इफेक्ट असू शकेल एखाद्या गोष्टीचा. पण केस गळतीचा साइड इफेक्ट एक आहे, तो म्हणजे कॉन्फिडन्स लो होणं. बरं, नक्कीच. खूप असं वाटतं, की अरे मी काय करणार आता? मी दिसायला बरा दिसत नाहीये. तो आपोआपच त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर, वावरण्यावर होतो. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल? जर पाहिलं तर मेजरली म्हणजे माझा 90% जो पेशंटचा बेस आहे, तो याच कारणामुळे येतो, की लग्नाला उशीर होतोय बरोबर. किंवा जॉबला जेव्हा जातोय मी प्रेझेंटेबल नाहीये. आणि युजुअली जेव्हा अर्ली एजमध्ये हेअर फॉल स्टार्ट होतो किंवा बॉल्डनेस स्टार्ट होतो, तेव्हा सोशल आयसोलेशन खूप होऊन जातं. हं. म्हणजे प्रत्येकजण चिडवायला लागतं, की "अरे टकलू आला, टकलू." बरोबर. बेसिक तो जो कमेंट असतो, तर तो मे बी फ्रेंडनी दिला असो किंवा दुसऱ्या कोणी व्यक्तीने दिला असो, ते कुठे ना कुठे त्या व्यक्तीला नक्कीच खचवतो. बरोबर. त्यांच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स असतो, कुठल्या प्रोग्राममध्ये जाणे खूप अव्हॉइड करतात. इव्हन रेग्युलरली त्यांचे जे कॉलेजेस, स्कूलच्या गोष्टी असतात, त्या अटेंड करणे पण अव्हॉइड करायला लागतात. ते बरोबर. त्यांच्या नातेवाईकाशी भेटणं अव्हॉइड करतात. तर कुठे ना कुठे ते त्यांना मानसिकदृष्ट्या खचवत राहतं. तर तो इमोशनल जो इम्पॅक्ट असतो, तो त्यांच्यावरती नक्कीच असतो. आणि ते वाढतच जातं मग. वाढतच जातो आणि अल्टिमेटली ती एक विशियस सायकल बनते, की तुम्ही कुठेतरी स्ट्रेस लेव्हल तुमचा वाढतोय, तुमचा हेअर फॉल आणखीन जास्ती होतोय, परत स्ट्रेस वाढतोय. बरोबर, बरोबर. केस गळती हे एखाद्या आजाराचं लक्षण असू शकेल का? अ, हो, खूप वेळा असं पण असू शकतं जसं की एखादा पेशंट येतो केस गळतीसाठी. जेव्हा आम्ही त्यांची हिस्ट्री घेतो किंवा काही बेसिक ब्लड इन्व्हेस्टिगेशन म्हणजे रक्ताच्या तपासण्या सांगतो, ज्या पण केस गळतीशी रिलेटेड आहेत. बहुतांशी प्रमाणात तर आपलं हिमोग्लोबिन जेव्हा लो असतं, त्याच्यामध्ये अल्टिमेटली तुमची आयर्न डेफिशियन्सी असते. सेकंड आहे डायबिटीजचे पेशंट जे असतात, खूप वेळा केस गळतीच्या कारणाने डायग्नोज होतात. म्हणजे ओके. केस गळती होतीये, ते डॉक्टरकडे जातात. जेव्हा त्यांचे इन्व्हेस्टिगेशन होतं, तेव्हा त्यांना समजतं की तुम्हाला डायबिटीज आहे. थायरॉइडचा आजार असतो, ज्याच्यामध्ये केस गळतीचं प्रेझेंटेशन खूप कॉमन आहे. असे खूप असे आजार आहेत की जे केस गळतीमुळे लक्षात येतात. आणि मग त्या केसमध्ये तुम्ही असं म्हणत असाल, की तुमचं मूळ कारण हे डायबिटीज आहे किंवा थायरॉइड आहे. नक्की. तुमचं केस गळती हा आजार तुम्हाला झालेला हां, नको. म्हणजे डायरेक्टली नसतो. जेव्हा त्यांचं ते करेक्शन होतं, जसं की समजा डायबिटीज असेल, त्यांचं शुगर लेव्हल सर्व नॉर्मलमध्ये आणले, तर स्वतःहून केस गळती पण नॉर्मलमध्ये येते. हां, बरोबर, बरोबर. आणि असंही काही घडत असेल ना, म्हणजे की काही अशा गोष्टी असतील, की अ, त्याला केस गळतीला काही थांबवता आपल्याला येऊ शकत नाही. हां. काही असामान्य सिच्युएशन्स असतात. असं काही असतं? हो. म्हणजे मी याच्यासाठी विचारतोय, की एखाद्याला असं वाटेल, की नाही माझं हे कधीच होऊ शकणार नाही. तर ती कंडिशन कुठली असते? खूप वेळा हे ऑटोइम्यून डिसीजेस जर पाहिले, म्हणजे आता हे नॉर्मल फिजिओलॉजिकल हेअर फॉल असो, बॉल्डनेस असो किंवा जर रुटीनली पाहतो, त्याच्या व्यतिरिक्त काही अशी अनकॉमन गोष्टी पण आहेत, ओके. ज्या होऊ शकतात. जसं की स्किनचे डिसीजेस खूप कॉमनली जसं ऑटोइम्यून डिसीजेस असतात. जसं आपण लायकन प्लॅनस पिगमेंटोजस म्हणतो किंवा लायकन ओके. प्लॅनस एक आजार आहे. सोबत-सोबत ॲलोपेशिया एरिएटा आजार आहे. ज्याच्यामध्ये एक पॅची म्हणजे एका पर्टिक्युलर स्कॅल्पच्या एरियामध्येच केस गळतात आणि तिथली स्किन जी आहे तर ती डॅमेज झालेली असते. हं. तर त्या केसेसमध्ये आपण डायरेक्टली ट्रान्सप्लांटसाठी किंवा पी-आर-पी, मेसोथेरपी किंवा डायरेक्टली ट्रीटमेंट आपण स्टार्ट नाही करू शकत. त्या केसेसमध्ये पहिल्यांदा आपल्याला स्किन बायोप्सी म्हणजे आपण तिथून छोटासा स्किनचा एक पीस काढतो. तो टेस्टिंगसाठी पाठवतो. त्याच्यामध्ये आपण जे ट्रीटमेंट देणार आहे, तर ते मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट असेल म्हणजे काही औषध गोळ्याने ठीक होणारी ट्रीटमेंट आहे, की ट्रान्सप्लांटने ठीक होणार आहे. हा एक डिसिजन घेऊ शकतो आणि सेकंड म्हणजे त्याचा प्रोग्रेस. म्हणजे कधी-कधी असं असतं, की तो एकच पॅच आहे तेवढाच राहणार आहे आणि तिथपर्यंतच राहणार आहे. मग आपण त्याला ट्रान्सप्लांट करून करेक्ट करूया. पण खूप वेळा असे पण असतात आजार, की फक्त तेवढाच पॅच ट्रीट करून चालत नाही. तो आजार आतून पसरत जातो. हं. मग तो प्रोग्रेसिव्ह होतो. मग त्याच्यासाठी आपण ट्रान्सप्लांटसाठी जायचं, की त्या आजाराला पहिले स्टेबल करण्यासाठी मेडिसिन स्टार्ट करायचे पहिले आणि मग ट्रान्सप्लांटसाठी जायचं. हे डिसिजन आपण नंतर घेऊ शकतो. ओके, ओके. पण म्हणजे अशी सिच्युएशन आली,
तर आपल्याला ही सिच्युएशन आहे असं कोणीही गृहीत धरायचं काही कारण नक्कीच, नाहीये. नक्कीच. त्याच्यामुळेच मी सांगितलं, की जेव्हा पण तुम्हाला हेअर लॉस होतोय किंवा बॉल्डनेस येतोय, तुम्ही डॉक्टरांकडे जा. तुम्ही त्यांना दाखवा, तुम्ही त्यांच्या त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगा. त्याच्यानंतर ते जे पण सल्ला देतायत, त्या सल्ल्यानुसार तुम्ही जाऊ शकता. खूप गोष्टींविषयी बोललोय, पण तरी सुद्धा लोकांचे काही प्रश्न आपला एक सेगमेंट असतो, लोकांचे प्रश्न. बरोबर. तर त्याच्यामध्ये आम्ही काही विचारल्यानंतर काही प्रश्न आमच्याकडे आले, तर ते मी तुम्हाला विचारतो. तर अविनाश कदम आहेत रत्नागिरीहून. ते विचारतात, की आपण टोपी, हॅट किंवा हेल्मेट घातल्यामुळे किंवा खूप केस बांधल्यामुळे केस गळती होते. तर यात कितपत तथ्य आहे? नक्कीच. म्हणजे जर तुम्ही रेग्युलरली कॅप घालत असाल किंवा तुमचा हेल्मेटचा यूज जो आहे तो रेग्युलरली असेल, त्याच्यामध्ये केस गळतीचं प्रमाण जास्तीच असणार आहे. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जर तुम्ही कॅप घालत असाल, हेल्मेट रेग्युलर घालत असाल, तर पहिलं म्हणजे स्वेटिंग. तर ते कंटिन्युअसली तिथे एरेशन होतच नाहीये. तर ते एरेशन न होण्यामुळे तुमच्या स्कॅल्पवरती कुठे-कुठे एरिशन म्हणजे तुम्ही म्हणताय, की वार हवा लागते. लागली पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही स्किनला हवा लागते, तसं-तसं तिथलं जे पण ऑइल प्रोडक्शन असो किंवा वरती जे डस्ट ह्या सर्व गोष्टी क्लिअर होत राहतात. पण ते हवा न लागल्यामुळे आणि कंटिन्युअसली तिथे घाम येत असल्यामुळे ह्या 2 गोष्टीमुळे आपल्या स्किनवरती एक लेयर बनतो बरोबर. आणि तो लेयरमुळे मग ते कॉन्टॅक्टमध्ये असं एरेशन येत नाही. ऑक्सिजनेशन प्रॉपर होत नाही. अल्टिमेटली स्किन कुठे ना कुठे हॅम्पर होते. म्हणजे तिथलं ब्लड सर्क्युलेशन असो किंवा त्याचं रिपेअर मेकॅनिझम असो, ह्या दोन्ही गोष्टी हॅम्पर होतात आणि डॅन्ड्रफचं प्रमाण पण वाढतं आणि सोबत-सोबत हेअर फॉलचं पण प्रमाण वाढतं. बरोबर. आणि दुसरं म्हणजे हेल्मेट यूज जर पाहिलं पर्टिक्युलरली. खूपदा असं असतं की इल फिटिंग हेल्मेट्स असतात. म्हणजे हे आणखीनही लोकांना कळालं नाही की त्याच्यामध्ये साइजेस जशा हेल्मेटच्या असतात. तर ते साइज जर तुम्ही स्मॉल साइज असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही जेव्हा घालताय किंवा काढताय, कुठे ना कुठे तुमच्या केसांवरती एक टाईपचा ताण येतो, ज्याला ट्रॅक्शन ॲलोपेशिया आपण म्हणतो. तर ते होणार आहे. तर त्यामुळे पण हेअर फॉल वाढतोच. आणि केस घट्ट बांधल्यामुळे? केस घट्ट बांधल्यामुळे नक्कीच जर तुम्ही पंजाबी लोक पाहिले, आता जसं माझ्याकडे ऑलरेडी एक पेशंट आहे ज्याचा ट्रान्सप्लांट झालेला आहे, पंजाबी आहे. त्याला ट्रॅक्शन ॲलोपेशिया हा समोरचा पूर्ण पोर्शन तो ओढून त्यांच्यामध्ये की पूर्ण वरती जुडासारखं बांधतात. तर पगडी. तो फ्रंटचा स्किन जी आहे, तर त्याच्यापासून हेअर पूर्ण लूज होऊन अल्टिमेटली स्किन स्कार होते. म्हणजे त्याच्यामध्ये जो रूट पार्ट आहे, तोच डॅमेज होतो म्हणजे आणि या वॉर्डर्स गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. नक्कीच. आता दुसरा एक प्रश्न असा आहे, की धुळ्याच्या दीपाली जोशी आहेत, त्या विचारतायत, की वारंवार केस कापल्यामुळे ते जलद आणि भरगच्च वाढतात. तर ह्यात कितपत तथ्य आहे? म्हणजे तसं होत नाही युजुअली. अच्छा. कारण की ही आतूनच प्रोसेस आहे. बरोबर. म्हणजे बॉडीची हीलिंग असो किंवा नवीन-नवीन केस येणे, गळणे ह्या सर्व गोष्टी आतून असतात. मग तुम्ही लेंथ वाढवल्यामुळे किंवा ट्रिम केल्यामुळे किंवा मध्ये-मध्ये रेग्युलरली हेअर कट केल्यामुळे ॲज सच डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली तुम्ही म्हणू शकता, की जसं तुम्ही रेग्युलरली हेअर कट घेताय, लेंथ जास्ती असेल त्यावेळेला मग त्यांची गुंतागुंत पण तशी जास्ती असते. जेव्हा तुम्ही लेंथ जास्ती असते जर पाहिलं तर फिमेलच्या कंप्लेंट्स खूप असतात, की केस धुताना जास्ती गळतात किंवा जेव्हा मी खोबऱ्याचं तेल लावते आणि मसाज करते, त्या दिवशी माझे केस जास्ती गळतात. ह्याचं कारण हेच आहे, की त्यांची लेंथ जास्ती असते. तर जेव्हा ते लावत असतात, तेव्हा केसांसोबत त्यांचा हाताचा टच असो किंवा ती ओढाताण जी असते, ती जास्ती असते. तर त्याच्यामध्ये हेअर फॉल जास्ती जाणवू शकतो. आणि लांब केस लवकर दिसून येतात. दिसून पण येतात. हां. नक्कीच. म्हणजे पुरुषांचे म्हणजे जसे माझे आता केसाची ही लांबी कमी आहे, तर कमी माझे आहे. पटकन दिसणार नाहीत दिसणार नाही. कदाचित. बरोबर. हे पण मुद्दे लक्षात घेतले हं. पाहिजेत. बऱ्याच प्रश्नांना आपण आत्ता ॲड्रेस केलेला आहे. तुम्ही खूप गोष्टींविषयी आपण बोललो. तुम्ही खूप छान माहिती आम्हाला सांगितलीत. त्याशिवाय सुद्धा काही महत्त्वाचं म्हणजे सांगायचं राहिलं असेल, तर ते आम्हाला काही सांगायचं असेल तर प्लीज सांगा. हो. जर पाहिलं तर हा हेअरफॉल हा इश्यू फक्त आपला इंडियाशी किंवा पुणे, मुंबई, महाराष्ट्राशी लिमिटेड नाहीये. ओके. हा वर्ल्ड वाईड आहे. म्हणजे आपण फार टेन्शन घ्यायची खरंच. गरज नाही. नक्कीच, हां. नक्कीच. म्हणजे आपल्याकडे जसं आहे तसंच अमेरिकेमध्ये आहे. आपल्याकडे जसं आहे तसंच बाकीच्या देशांमध्ये पण हेअरफॉल आहे. तर याच्यावरती म्हणजे जसं एक इंटरनॅशनल सोसायटी ऑफ हेअर रिस्टोरेशन सर्जनची एक कमिटी असते. त्याचे मी पण एक मेंबर आहे. हो. तर त्याच्यामध्ये रेग्युलरली आमचे असे रिसर्च होत असतात किंवा रेग्युलरली नवीन एखाद्या दुसऱ्या डॉक्टरनी जर समजा काही थेरपी ट्रायल केलेली असेल, ती किती इफेक्टिव्ह आहे, हं. तर त्याचं डिस्कशन होतं. समजा मी काही नवीन केमिकल इंट्रोड्यूस केला. मला असं जाणवलं, की त्याच्यामध्ये हेअर ग्रोथ खूप चांगली दिसते किंवा हेअर ट्रान्सप्लांटच्या प्रोसिजरमध्येही मी काही बदल घडवले, तर रिझल्ट आणखीन बेटर मिळतो. हं. ह्या गोष्टींचं डिस्कशन होत असतं. तर त्या गोष्टी आम्ही नवीन-नवीन गोष्टी आमच्या प्रॅक्टिसमध्ये रेग्युलरली अपडेट करत असतो. ओके. म्हणजे ही फार आमच्यासाठी फार जोरदार माहिती आहे, की असं पण घडतं आहे. तर हे सगळं एक तांत्रिकदृष्ट्या
हे सगळं घडतंय हे आज हे बऱ्यापैकी प्रेक्षकांना कळलेलं असणार आहे. हो. आता आपण बरंच बोललो काही, पण तरीही आता ह्या सगळ्याचं सार म्हणून आम्हाला काय सांगाल? ओके. याचा सार म्हणजे आता तेच आहे, की बेसिक आता हेअर फॉल, हेअर लॉस ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे जेव्हा पण हेअर फॉल स्टार्ट होतो किंवा मे बी त्याच्या अगोदर पण आपल्या रुटीन ज्या लाईफस्टाईल्स आहेत किंवा तुमचं जेवण, खाणं-पिणं आहे किंवा तुमच्या रेग्युलर ज्या सवयी आहेत, याच्यांवरती लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं जेवण हे व्यवस्थित वेळेवरतीच झालं पाहिजे. तुमच्या जेवणामध्ये जे आपण वेगवेगळे मूल घटक असतात, जसं की प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट आहे, त्यांचं प्रपोर्शन असलंच पाहिजे. तुमच्या सवयी तुम्हाला बेसिक ज्या अल्कोहोल इंटेक असो किंवा स्मोकिंग असो, हे कधीही अव्हॉइड केलेलं बरंच पडतं. तुमच्या झोपेच्या वेळा, कारण की खूपदा असं होतं की आजकाल यूएस बेस शिफ्ट आहे, तर त्याच्यामुळे पूर्ण शेड्यूलच उलटं असतं. बरोबर. तर त्या गोष्टी तुम्ही एक कुठेतरी आपल्या म्हणजे प्रोफेशनल लाईफमध्ये पण आपण एक गोल सेट केले पाहिजे, की हा टाईम माझा कामाचा आहे, हा टाईम माझा आरामाचा आहे, का फॅमिली टाईम पण आहे. तर ह्या तिन्ही गोष्टींचा एक कुठेतरी तुम्हाला अ, बसून विचार करूनच पुढे जायला लागतं. त्या चेंजेस असो किंवा जेव्हा हेअर असतो, तर त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांकडचा सल्ला घ्या. म्हणजे रादर तुम्ही सलूनमध्ये जाऊन सल्ला घेताय किंवा फ्रेंड जे तुमची ओपिनियन घेताय, त्यापेक्षा तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला कधीही बरा पडतो. बरोबर. आणि ॲट लास्ट जसं की तुम्ही काही प्रोसिजरसाठी जाताय वगैरे, तर तोही योग्य ठिकाणी आणि क्वालिफाईड डॉक्टरकडूनच करून घ्या. बरोबर. वाह! तर आम्ही पुढे काय मध्ये जे कुठले हेल्थ सायन्स रिलेटेड, मेडिकलशी रिलेटेड जे कुठले आपण टॉक्स करतो आहोत, त्याच्यामध्ये एकच गोष्ट प्रकर्षानं लक्षात येतेय, की तुमचा आहार उत्तम असला पाहिजे. तुम्ही उत्तम व्यायाम केला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. आनंदी आणि रिलॅक्स राहिलं पाहिजे. खूप छान झोप काढली पाहिजे. तुम्हाला हे प्रश्न कधीही पडणार नाहीत. याबद्दल कुठलाही संभ्रम तुमच्या मनामध्ये राहणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आज कसा वाटला? जर आवडला असेल, तर तो लाईक करा. कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समधून सांगा. हा व्हिडिओ ज्यांना मदतीचा ठरू शकणार असेल त्यांना शेअर करा. पुढे कायचं Facebook, Insta पेज ते फॉलो करा. म्हणजे तुम्हाला या अशा व्हिडिओजबद्दल माहिती मिळत राहील. तुम्हाला कुठल्या विषयांवरती चर्चा ऐकायला आवडेल, ते आम्हाला कमेंट्स करून सांगा. म्हणजे तुमचा फीडबॅक आम्हाला मिळेल आणि आम्हाला तसे विषय, तसे तज्ञ आपल्याला इथे बोलवता येतील आणि त्यांच्याशी भरपूर गप्पा मारता येतील. तुमचे प्रश्न आम्हाला सांगत चला. ही प्रोसेस दोन्ही बाजूंनी घडू द्या. तर हे असे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. पुढे काय? आणि लक्षात ठेवा, पुढे काय? हा प्रश्न नाहीये. पुढे काय? हे उत्तर आहे. तेव्हा पाहत रहा पुढे काय?